मासूम एंथोनी को चर्च के बाहर मारने के लिए छोड़ देता है। कौन पालता है साला इस बच्चा लोग को? ये पालता है ये। AI आलाय ना ते फार उशीर आला, आम्ही ते पहिल्यापासून सगळे. आणि मी असाच सिंगर होतो की अँबॅसेडर कार घेऊन स्ट्रगल करायचं. आप अमिताभ बच्चन के लिए गा रहे हो? अरे बाप, अरे ओ जुम्मा, अरे ओ जुम्मा, मला यही चाहिए, जुम्मा जुम्मा दे दे. आपको क्यों बुलाया? अमिताभ की आवाज में गाना तो गाओ. लो तेरी आंखों का जादू. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मजाक मत करो. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सचमुच सर आप बोल रहे हैं? नहीं मैं सुदेश भोसले बोल रहा हूँ. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. नचले. आई वारली होती, रडारड चालली आहे सगळीकडे. फोन आला. हाँ सुदेश मैं अमिताभ बोल रहा हूँ. नमस्कार मी लता मंगेशकर. आणि मी थर 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 म्हटलं दीदी गात काय ना, आवाज का नाही? त्या मागे म्युझिशियनचा जाऊन पदर अख्खा की एक केस चालू आहे, तर त्या केससाठी तुम्ही डबिंग करा. म्हणजे एका नेत्याचं, म्हणजे केस जिंकण्यासाठी. मी हा प्लॉट घेतला. जेव्हा पहिली कुदळ मारली तेव्हा माझ्या लेंग्याच्या खिशात फक्त 2000 रुपये. आज लोकमत फिल्मी आहे, पण आम्ही दोघं बिलकुल फिल्मी नाही. सुदेशी नमस्कार. आणि ही मुलाखत आहे आवाजामागची गोष्ट या आमच्या नव्या कोऱ्या शोची. म्हणून मला आज इथे आवर्जून विचारायचंय की हा सांगीतिक वारसा कुठे मिळाला, किंवा मिमिक्री ते संगीत हा प्रवास कसा झाला तुमचा? खरं म्हणजे हा लोकांचा फार गैरसमज आहे की मी एक मिमिक्री आर्टिस्ट अगोदर आहे किंवा कॉमेडियन आहे. खरं तर माझी आई सुमन भोसले ती क्लासिकल गायिका होती. आकाशवाणीवर त्याचे कार्यक्रम व्हायचे. नंतर माझी आजी दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याची फार मोठी प्रसिद्ध गायिका होती. अजमत हुसेन खान साहेबची शिष्या होती. आणि माझे वडील ज्यांचं तुम्ही गुगल आंटीने पण तुम्हाला सांगितलं, चित्रकार होते. आणि 50साठी किंवा 70च्या दशकात जे हँड पेंटेड बॅनर्स लागायचे, पोस्टर्स, ते माझे बाबा बनवायचे. जसं तुम्हाला काही नावं सांगतो, व्ही शांतारामजीची झनक झनक पायलबाजी, सर्व पिक्चर, चित्रपट, मोगले आझम, दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट, राजश्री प्रोडक्शनचे सर्व चित्रपट, ते आमचे बाबा करायचे. आणि माझ्या घरात एका बाजूला प्युअर शास्त्रीय संगीत आणि बघतो तिकडे बॉलिवूडचे सिनेमे. म्हणजे पेंटिंग आणि संगीत ह्या माहोलमध्ये मी वाढलो. आणि 14 वर्षाचा होतो मी तेव्हा एकदा बाबांना, वरळीला आमचा स्टुडिओ होता, तेव्हा बाबांना भेटायला गेलो आणि बघितलं की बाबा आहेत, माझी आई पण. ते लेटरिंग्स माझी आई करायची, नावं जी फिल्मची नावं किंवा क्रेडिट्स, लक्ष्मीकांत, प्यारेलाल वगैरे. तर मी बघितलं तर जिकडे तिकडे राजेश खन्ना, हेमा मालिनीचे पोस्टर्स आणि बाबांच्या हाताखाली 10-15 असिस्टंट. तर मी विचारलं मी करू का? असं एक आतून आवाज. शाळेत होतो त्या, मला वाटतं 9वी-10वीत असेल. तो बाबा बोलले कर, काय हरकत नाही, काही चुकलं तर आम्ही आहोत. तर ते त्यावेळेला तुमच्या जन्माच्या अगोदर असेल बहुतेक, ते एक पोस्टर फार प्रसिद्ध झालं होतं. अशी हेमा मालिनी आणि तिच्या छातीवर, खांद्यावर राजेश खन्ना आहे. तर बोलले कर. मला एक छोटासा असा कॅनव्हास दिला आणि एक फोटो दिला. आणि खोटं वाटेल तुम्हाला, मलाही आता खोटं वाटेल की 15 मिनिटात मी हुबेहूब स्केच केलं ते. आणि बाबा वगैरे सगळे आश्चर्यचकित झाले. बोलले बेटा उद्यापासून शाळेत जाऊ नकोस. आणि चक्क मी 1.5 महिना तिकडे राहिलो आणि काही बॅनर्स माझ्या हातचे लागले. तर 74 ते 82 मी रोज सकाळी 8 वाजता ट्रेन पकडायचं लोकल आणि महालक्ष्मीला उतरून तिथून चालत वरळी नाक्यावर जायचं. तिकडे आमचा स्टुडिओ, कारण बस मिळायचीच नाही, गर्दी होती. आणि मग तेव्हा प्रेमनगर, जुली, स्वयंवर, स्वर्गनरक, श्रीमान श्रीमती, बीना गिरेटी. तर 82 पर्यंत मी फक्त बॅनर्स पेंट करायचो. आणि माझ्या आईबाबांना पण वाटलं की हा पुढे जाऊन पेंटर बनणार. त्यामुळे मला आईने गाणं शिकवलं नाही. आणि ना मी गाणं शिकलो ना मी पेंटिंग शिकलो. पण हे चालू असताना 80च्या 1-2 वर्ष अगोदर माहीत नाही मला, एक गोष्ट अजून सांगतो की मी गोव्याचा, शिरोडकर. आमच्या घरात प्युअर क्लासिकल म्युझिक, नंतर नाट्यसंगीत, सुगम संगीत. आणि मला आवड होती
हिंदी गाण्यांची. तर विविध भारती लावलं किंवा बिनाका गीत मला लावला की बाबा शिव्या घालायचे, ही काय गाणी आहेत का, हे हे हो हो हे गाणं म्हणतात बंद करतात. म्हणजे बाबा आले की मुंबई बाबा गेले की ओ हसीनो तुमने अजी ऐसा मौका फिर का, बाबा आले की परत बाबांना वाटत क्लासिकल ऐकतं. एनिवे मला ना 2 आवाज लहानपणापासून अट्रॅक्ट करायचे. एक होता सैगल साहेबांचा आणि एक सचिनदांचा. आणि मी कळत नकळत ती प्रॅक्टिस करतो. आणि 80 पर्यंत मला असं कळलं की 100-150 गाणी माझी पाठ झाली आहेत. आणि मी जिकडे जिकडे म्हणजे संधी मिळायची तिकडे मी गायचो. आणि अचानक मला माहीत नाही कसं हे ॲक्टर्सचे व्हॉइसेस मला यायला लागले. आणि 80ला मी काही काही छोटे म्हणजे अगोदर घरात कोणाची पूजा, कोणाचा वाढदिवस असे कार्यक्रम करायला लागलो, कार्यक्रम किंवा एंटरटेन करायला लागलो. आणि मला कळलं की मी जवळजवळ 8, 10, 15 सिंगर्सच्या आवाजात गाऊ शकतो, बरेच नटांचे आवाज करू शकतो. आणि त्याच्यात त्या काळात ना ऑर्केस्ट्रा हे एक गोल्डन टाईम होता. कारण टी व्ही नव्हता, टी व्ही होता पण फार कमी चॅनल्स होते. त्यामुळे चित्रपट त्याच्यानंतर मेजर जे आपण म्हणतो ना एंटरटेनमेंट आहे ते होते ऑर्केस्ट्रा. आणि त्यावेळची गाणी, त्यावेळचं ऑडियन्स. तर 1-2 ऑर्केस्ट्रामध्ये जॉईन झालो. आणि असं करता 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 एक दिवस अचानक बच्चन साहेब देवाने कुठून दिले माहीत नाही, हे मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की मुकद्दर का सिकंदर बघितल्यानंतर मी शाळेत 11वीत होतो. मी हे जोराजान दरवाजा खोल दे, तर मजाकमध्ये बोललो, एकदम मस्करी केली कोणाची तरी. तर माझे मित्र म्हणाले की अरे आता जे बोललास ते अमिताभ सारखं होतं. म्हटलं हट रे, कुठे अमिताभ बच्चन आहे. तर त्याच्यात माझा एक मित्र होता मिलिंद, तो देवसाहेबांचा फॅन, म्हणजे इतका फॅन की त्याला म्हटलं स्टँड अप मिलिंद, येस टीचर. किंवा आई म्हणाले अरे कसले घाण कपडे घालून चाललाय, जरा चांगले कपडे घाल. तन का चोला बदलणे से मन का चोला नाही बदलता माँ. तर तो असा मिलिंद एक टेप रेकॉर्डर घेऊन माझ्या घरी आला आणि बोले अमित जी आजकल क्या कर रहे हो? भैया कुछ नहीं है, शूटिंग वूटिंग चल रहा है, आपके बारे में आजकल बहुत लिख रहे हैं ये पेपर, अरे ये मीडिया वाले पता नहीं यार कुछ भी लिख देते आप. असं आम्ही मस्करीमध्ये काय रेकॉर्ड केलं. आणि तेव्हा तो जो ऐकला आवाज मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. आणि मग मी म्हणतो ना त्यावेळेला VHS कॅसेट्स वगैरे चुरलं, त्याच्यात अमितजींचे चित्रपट आणले, ते लिहून काढले, ते पाठ केले डायलॉग्स. आणि मग बाथरूमच्या कोपऱ्यात जाऊन मी तासन तास त्याची प्रॅक्टिस करायला. बाथरूमचा कोपरा का, कारण तिकडे ते इको रिवर्ब. आणि मग एक दिवस मुंबई आपल्या बँड्राच्या नॅशनल कॉलेजमध्ये मला पहिली संधी मिळाली ऑडियन्सच्या समोर, मोठा म्हणजे ॲक्च्युअल जे ऑडियन्स, जे आपले लोक नसतात, म्हणजे आपली फॅमिली नसते वाह करणारे. तर मी गेलो आणि मला अनाऊन्स केलं गेलं की लडका. आणि मी असा माझ्या बरगड्या वगैरे मोजता यायच्या त्यावेळेला, आताही येतील पण. तर असा जाड फ्रेमचा काळा चष्मा. तर मी गेलो आणि तेव्हा अरे हुटिंग आणि कॉलेजचे स्टुडंट्स. आणि तेव्हा बोलायची पण अक्कल नव्हती. बोले अभी मैं आपके सामने अमिताभ बच्चन की आवाज निकालता हूँ, ये तो निकलले वगैरे. तर मी काय कर आज माझी एक सवय अशी, मी कॉमेडीवर जास्त भरत नाही दिला. मी ना त्या व्हॉइसच्या एकदम मुळाशी जायचा प्रयत्न केला. तर मी म्हटलं एक सीन आहे अमर अकबर अँथनी का, एक सिरियस सीन आहे जेव्हा जीवन ह्यांचा मर्डर करतो नाझीर हुसेनचा फादरचा. तर तेव्हाच की अमिताभ बच्चन अँथनी येतो आणि बघतो की कोणीतरी आपल्या फादरला मारलंय. तर जीसस क्राइस्टची ते एक दुःखी होते, असं एक डायलॉग बोललो, इधर तुम्हारा घर में तुम्हारा सामने किसी ने फादर को और तुम देखते रह गए. अगर इस दुनिया से किसी को गाने का था तो अपन को उठाने का था. दुनिया में लाखों लोग ऐसा मासूम एंथनी को चर्च के बाहर मारने के लिए छोड़ देता है. कौन पालता सलावर इस बच्चा लोग को? ये पालता ये. हा मी केला फर्स्ट. आणि स्टुडंट्स एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. आणि मग वन्स मोर होईल. आणि तर त्या दिवशी मला कळलं की हां की लोकांना पण आवडतं. आणि मग एक म्हणतो ना आयुष्याला एक
नवीन कलाटणी आली. म्हटलं मग त्याच्यात ओमप्रकाशजी, अशोक, त्यावेळेचे जे कलाकार होते, आणि असे करत 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 प्रवास सुरू झाला. आणि मग एक आतून एक हे झालं की आपण ऑर्केस्ट्रात गावं, कारण त्यावेळेला प्रत्येकाचं एक, पण त्यावेळेला काय प्रॉब्लेम होता की प्रत्येक ऑर्केस्ट्रात 5 आवाज फिक्स्ड असायचे. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेशजी. तर गायचा तर शौक आहे. काय करू, मी हेमंत कुमार सुरू केले. हे रात ये चांदनी फिर कहाँ सुलझा दिल की दास्तां. मग कधी हेमंत कुमार पण हे असेल, प्रेझेंट असेल, तर तू काय करणार आहे ना, सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा, सुन मेरे साथी रे, असं करत 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 जिकडे जिकडे गॅप मिळायचा तिकडे तिकडे स्वतःला फिट करत करत मग. आणि तो काळ होता 80-82 की ते हे पोस्टर लाईन थोडी थोडी कमी झाली, हे डिजिटल वगैरे आलं, आणि मग म्हणतो ना की हळूहळू ब्रश दूर झाला आणि माईक जवळ आला. आणि तो दिवस आहे. आणि 82 मध्ये 82 मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा जॉईन केला. आणि तो प्रवास असा होता की तेव्हा 20 शो, 25 शो, 30 शो, म्हणजे जवळजवळ रोज शो. आणि मग मला कळलंच नाही कसं मी स्टेजवर आलो. आणि मेलोडी मेकर्स जॉईन केल्या केल्या पहिलाच दौरा होता 10 दिवसाचा, अकोला, अमरावती, नागपूर, विदर्भ वगैरे. आणि मग मला वाटतं त्या दिवसापासून आजपर्यंत ह्या पायाची जी भिंगरी आहे ती कधी थांबली नाही, देवाच्या कृपेने. पण मला इथे आवर्जून विचारावं असं वाटेल की घरात एकतर सांगीतिक वारसा खूप वेगळ्या दर्जाचा होता आणि तितक्यात बाबांचाही चित्रकलेचा वारसा, पण दोघांकडनं कधी हट्ट नाही का झाला? म्हणजे बेसिकली घरात असं होतं की अरे आईला संगीत येतं तर मुलाला ते किमान यायला हवं, किंवा बाबां जर चित्रकार आहे तर ती कुणीतरी थोडी परंपरा पुढे न्यायला हवी. तर असं घरातनं कधी हट्ट झाला का, किंवा आई बाबांमध्ये कधी असं व्हायचं का की नाही हा चित्रकार होणार की गायक होणार, असं कधी घरात झालं का? नाही नाही नाही, मला आठवतं त्यावेळेचे जे आई बाबा होते ना तसे नव्हते. त्यांचं बिचारांचं मुलाला ॲडमिशन देण्यापुरते त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्यासाठी ते बाबांना तर आठवायचं पण नाही की आपला मुलगा कितवीत आहे. आणि मग असं झालं की मी तुम्हाला जसं बोललो ना 82 की ब्रश दूर गेला, माईक जवळ आला, आणि लोकांनी सांगायला लागले बाबांना, लोकांना लोक बोलायला लागले की बाबांना लोक म्हणायला लागले की तुमचा मुलगा काय करतो तुम्हाला माहीत नाही. नाही, तो एकदम लाजाळू, एकदम शांत बसतो घरात, नाही जरा एकदा या. आणि मग इथे दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियममध्ये आई बाबा मला न सांगता आले एक दिवस, आणि त्यांनी बघितलं की सुदेश भोसले स्टेजवर, आपला मुलगा स्टेजवर आल्यावर लोक टाळ्या शिट्या, आणि त्याला कळत नाही हे काय चाललंय. आणि माझ्या प्रत्येक आवाजाला वन्स मोर, आणि बाबांनी तो अख्खा कार्यक्रम माझ्याकडे न बघताना की ह्याला काय वेड लागले काय, ह्याला टाळ्या का मारतात. आणि मग बाबांना किशोर कुमार आवडायला लागले, मोहम्मद रफी आवडायला लागले, मग त्यांना हिंदी गाणी आवडायला लागली. सगळ्यात म्हणतात ना की आपला मुलगा करतो म्हटलं. आणि त्याच्यात मला एक काय चांगलं झालं माझ्याबरोबर की त्यावेळेचे गायक गायिका आवाज म्हणजे जे पॉप्युलर सिंगर्स आहेत आपले त्यांच्या आवाजात गायचे. पण मी काय केलं की हा आला की हेमंत कुमार करतो, KL सहगल करतो, किंवा SD बर्मन करतो, किंवा भूपेंद्रजी, यशोदाजी. आणि मग हा एकच माणूस वेगवेगळ्या ॲक्टर्स, आणि त्यावेळेचे जे कलाकार होते ना ते एक लिमिटेड मिमिक्री करायचे. लिमिटेड म्हणजे अशोक कुमार, ओमप्रकाशजी, राजकुमार, दिलीप कुमार. पण मी आल्यानंतर अमिताभ बच्चन कोणी स्टेजवर करू शकतो हे लोकांना त्यांच्या कधी विचारातही आलं नव्हतं. आणि अमिताभ बच्चन त्या काळी म्हणजे टॉपवर होते, आणि त्यांचा आवाज मी काढत होतो. आणि त्याच्यात माझा फायदा काय झाला, गाणं तर अंगात होतंच की त्यावेळेचे रंग बरसे आणि मेरे अंगने में गाणी सुपरहिट होती, ती मी गायचो स्टेजवर. तर माझ्याकडून काय व्हरायटी मिळाली. आणि मग मी काय केलं की अशी स्वतःची तारीफ नाही पण सांगायचं काही काही रेअर व्हॉइसेस लोकांनी माझ्याकडून ऐकले.
विनोद खन्ना, सुनील दत्त, अनुपम खेर, असरानी, अजित हे नवीन व्हॉइस मी इंट्रोड्यूस केले. आणि त्यामुळे लोकांचं प्रचंड म्हणजे ना प्रेम वन्स मोर. आणि अजून एक चांगली गोष्ट मला झाली की ज्यांना मी गुरु मानायचो मनातून, किशोर कुमार, तर आमचे जे मालक होते, मालक आहेत अशोक कुमार सराफ, ते बोलले तुझा पासपोर्ट बनव. तर पासपोर्ट बनवला आणि कुठे जायचं तर टूरवर जायचं. कुठे झालं? फिजी आयलँड्स. तर 84मध्ये 84मध्ये पहिला विदेश दौरा, हेमा मालिनी, हेलन असरानीजी आणि त्यांच्याबरोबर तिकडेही मला प्रचंड हे. आणि मला पासपोर्ट पाहिजे. मला का? तर अमेरिकेला जायचं म्हटलं. आणि किशोर कुमार बरोबर जायचं. किशोर कुमार? कोण किशोर कुमार? अरे किशोर कुमार कोण? किशोर कुमार? अरे ज्यांना तू गुरुवार का म्हणतो त्यांच्यावर जायचंय. तुम्हाला आश्चर्य, आनंद आणि विश्वास बसे ना. तर त्यांच्याबरोबर 87 पर्यंत म्हणजे ते जेव्हापर्यंत होते प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांचा अँकर असायचो. रफी साहेबांची गाणी गाऊन त्यांना बोलवायचो स्टेज. तर हे एक 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 गुरु भेटत गेले. आणि मग आशाजींनी मला एकदा ऐकलं SD बर्मन यांच्या आवाजात. आणि त्यांनी मला स्टेजवर ऐकला होता अगोदर. तर बोले जरा ते दादांचं गाणं पुन्हा गा. तर मी घाबरलो की आता कसं काय, आशाजींची पहिलीच ओळख आणि गायचं. तरी मी डोळे बंद केले आणि अमर प्रेममध्ये सचिनदांनी गाणं गायलं होतं. झोली में मिठाई के कहार लाए मोरे सजना के द्वार, हो बीते दिन खुशियों के चार, देखे दुख मन को हजार. हे केलं आणि मी डोळे मिचकावून असे बंद करून गायलो होतो. त्यांच्याकडे बघून गायची हिंमत नव्हती. आणि 2 नंतर कसे संपवल्याने त्यांच्याकडे बघितलं तर आशाजी अशा बसल्या होत्या. आणि जेव्हा गाणं संपलं तेव्हा हात काढले, दोन्ही डोळ्यातून अश्रू असे. आणि मला वाटलं दादाच समोर उभे राहून गात आहेत. अशा इमोशनल झालं होतं. आणि मग ते गाणं त्यांनी रेकॉर्ड करून घेतलं आणि ते पंचमदांना ऐकवलं. पंचमदा मेरे बाबा ने कब गाए? बोले आपके बाबा ने एक नया लड़का. आणि त्यांनी लगेच मला बोलवलं आणि मला हाँगकाँगला घेऊन गेले. आणि मी आशाजीने इंट्रोड्यूस केलं ना मला की यही लड़का है. तो म्हटलं दादा नमस्ते. मेरे बाप के आवाज में गाते हो. आणि त्यांनी मला हाँगकाँगला घेऊन गेला आणि त्यांनी इंट्रोड्यूस पण मला असं केलं, अबे ऐसा लड़का आएगा जो मेरे बाप के आवाज में गाता है. आणि सुनमरे बंधू गायलो तो विंग्समधून पळत आले आणि असे घट्ट मिठी मारून असे 2-3 सेकंद घट्ट एकदम. आणि म्हणतो ना मग. आणि मुंबईला आल्या आल्या पहिला ब्रेक दिला त्यांनी मला, म्हणजे प्लेबॅक सिंगर हे हिंदीचा बनवला. आणि मग लताजी, अमितजी वगैरे. आणि मला आठवत नाही कसा. आणि एक काळ असा आला की मला काही आपले लोक, घरचे लोक, माझे मित्र, अरे तू दुसऱ्यांच्या आवाजात किती वेळ गाणार, तुझी आयडेंटिटी काय. तर थोडासा एक फ्रस्ट्रेटिंग म्हणजे ना, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, एक नेगेटिव्हिटी आली की आता माझं काय चाललंय. तर मग मी गेलो आणि मग मी काही शोजमध्ये ना स्वतःच्या आवाजात गायला लागलो किंवा रेकॉर्डिंगमध्ये. बोले नाही हमको तो किशोर कुमार जैसा टोन चाहिए. मग मी मिमिक्री केली. तर इंटरव्ह्यूमध्ये सुदेशजी आज तुम्ही SD बर्मन नाही का केलात, आज असरानी का नाही केला, आम्ही तर त्याच्यासाठी आलो. अरे म्हटलं हे काय चाललंय काय, माझा आवाज लोक एक्सेप्ट. मी आनंदजी भाईंकडे गेलो, कल्याणजी आनंदजी. म्हटलं आनंदजी भाई माझ्याबरोबर असं, सुदेश गप्प बस, समोर बस इकडे, तुझ्यासारखे आपल्या भारतात किती आहेत. म्हटलं माहीत नाही, कोणी नाही आहे. ते बोलले ऊपरवाला तेरी गाड़ी चला रहा है, अपने हाथ से उसको डिरेल मत कर, जो चलता है चलने दे, लोगों को जो चाहिए वो दे. तेव्हापासून माझं माइंड क्लिअर झालं की लोकांना जे पाहिजे, जनतेला जे पाहिजे, पब्लिकला ते आपण देत. मग त्याच्यानंतर मी तो अमिताभ बच्चन असो किंवा सचिन, म्हणजे म्युझिक डायरेक्टर जे मागायचा. तर त्याच्यामुळे माझं काय झालं. आणि त्याच वेळेला काय झालं, संजीव कुमार साहेबांचं देहांत झालं. तो बरेच प्रोड्यूसर्स माझ्याकडे आले की सुदेश जी अगर आपने वो बच्चे हुई रील्स आपने डबिंग नहीं की तो हम लोग रस्ते पे आ जाएंगे. तो 5 चित्रपट मला ते करावे लागले. लव एंड गॉड, ऊंच नीच बीच, प्रोफेसर की, पडोसन, कत्ल. आणि त्याच्यानंतर असं झालं
अनिल कपूरचा तेजाब रिलीजला जायचा होता सेन्सरसाठी. एन चंद्रा साहेबांनी मला बोललं, सुदेश अनिल कपूरचा आवाज. म्हटलं मला येत नाही. अरे कर रे, होईल तुला. आणि कारण अनिल कपूर 1 महिन्यासाठी बाहेर गेलाय, तू जर ते व्हॉइस नाही केलं तर आमचं सेन्सर जे आहे ते रखडेल. तर ते पायलट ट्रॅक ज्याला म्हणतो ना शूटिंगच्या वेळेला, तो ऐकून ऐकून मी तो व्हॉइस हे करून अनिल कपूरने सुद्धा आल्यानंतर डबिंग केलं. पण ते साऊंड इंजिनियरला फायनल मिक्सिंगच्या वेळेला कळलं नाही सुधीर भोसले कोण आणि अनिल कपूर कोण. बऱ्याच प्रिंट्स माझ्या आवाजात आले आणि प्लस प्रीमियर जो आहे तेजाबचा तो माझ्या आवाजात होता. आणि एन चंद्रानी जॉनी लिव्हरला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की जॉनी तुला माहिती आहे हा कोण आहे? बोले अनिल आहे. बोले अनिल आहे, सुदेश आहे. आणि फक्त एन चंद्र, अनिल कपूर, दिनेश गांधी जे प्रोड्युसर आता वारले, या 3 लोकांनाच माहिती आहे. आणि मला जॉनी लिव्हरने रात्री 2 वाजता फोन केला, सुदेश तू केलं मला माहीत नाही रे, तू तू टू मच आहे रे, तू मचमच आहेस मला. तर एवढं म्हणजे आनंदाने. तर मग मी विचार केला की मला स्वतःच्या आवाजात गायचं आहे, पण असे प्रसंग येतात की मला दुसऱ्यांच्या आवाजात गावंच लागतं. आणि त्यानंतर माझा जुम्मा चुम्मा आला आणि त्याच्यानंतर मी ना गणेशजींची काही भजनं गायलो. तर एक खूप छान गायलो होतो, किंवा चाली चांगल्या होत्या, शब्द चांगले आणि भक्तिगीतं. तर मी पण म्हटलं स्वतःला की शावा शावा जुम्मा चुम्मा अमिताभच्या ह्याच्यातून मी बाहेर पडलोय स्वतःचा. तो प्रोड्युसर आले, त्याने ऐकलं आणि काय झालं, तो म्युझिक डायरेक्टर अरविंद सबनीस आपले फार सिनियर अकॉर्डियन प्लेयर होते, ते वारले आता. ते म्हणाले इतना अच्छा तो गाया. बोले नहीं, जुम्मा चुम्मा का पंच नहीं इसमें. तो सगळे हंसायला लागले. ते बोले हंस क्यों रहे? बोले सर इसमें अमिताभ बच्चन डालूंगा तो ये कॉमेडी हो जाएगी. नहीं नहीं, तो आपको क्यों बुलाया हमने, अमिताभ की आवाज में गाना तो गाओ. तर असं आजपर्यंतही होते. तर पण मी ते आता लक्ष देत नाही. किंवा मी काही लोक म्हणतात ना, ओके आहे ना, हां, काही लोक म्हणतात ना की दुसऱ्यांच्या आवाजात गाऊ नये किंवा गाऊ शकत नाही. तर जुम्मा चुम्मा हे मला वाटतं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम झालं की ॲक्टरच्या आवाजात एक्सपेरिमेंट केला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. शशी कपूर साहेबांची आयडिया की मी गावत असेल, कारण त्यांनी मला अमितजींचा आवाज ऐकला होता. आणि मग मी जेव्हा स्टुडिओत जायचो ना, तर मला अनु मलिक म्हणाली हमारी फिल्म में ओपनिंग अमिताभ बच्चन आ रहे शहनशाह बन के, ये गाइए. मिस्टर लोवा तेरी आंखों का जादू, मिस्टर लोवा तेरी बातों का जादू. मी चित्रपट बघायला गेलो अमिताभ बच्चनला, तिकडे जॉनी लिव्हर होता शहनशाहच्या गेटअपमध्ये. त्याच्यानंतर हसीना मान जाएगी चित्रपट, मी आणि सोनू निगम, गोविंदा आणि संजय दत्त. तर मी रेग्युलर गात होतो. बोले नहीं, अंतरे में बच्चन साहब आ रहे. बोले शर्मा ना छोड़ डाल, हाल दिल का बोल डाल, आजू बाजू मत देख, आई लव्ह यू बोल डाल. थिएटरमध्ये बघतो तर संजय दत्तवर आहे. तर ते इम्प्रेशन इमेज एवढं झालं की आजही लोक मला म्हणतात ना, एक अमित जी की आवाज में हो जाए, किंवा सौदागर चित्रपटात मोहम्मद अजीज आणि मी, कोणतं राजकुमार आणि दिलीप साहेब ना, इमली हे मोहम्मद अजीज, सवयी जात नाही ना, त्यांची पण नकल करतो. इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम 2 शेर, चल घर जल्दी हो गई देर. किंवा तिरंगामध्ये नाना पाटेकर आणि राजकुमार, पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी. किंवा एक गाणं आलं होतं बघ, अरेबिक सॉन्ग होतं दे 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 दे. तर त्याच्यावर बरीच गाणी मी गायली. त्याच्यात श्रीमान आशिक मध्ये अनुपम खेर की आवाज में, सर वो खुद नहीं गाते. नहीं आप गाइए. तर ते गाणं, लड़कियों से ना मिलो तुम, लड़कियां तो है बलाए, सुबह शाम मत करो तुम, लड़की आ लड़की लड़की ए, इनकी बेवफा अदाए. बरीच नाटकं करावी लागतात. जुम्मा चुम्माचा उल्लेख झाला, जे आजही गाणं ऐकलं जातं, आम्हाला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की ते कसं मिळालं, काय घडलं तेव्हा, आणि अमितजींचा आवाज कसा झाला आणि कसं ते गाणं झालं तुमच्याकडनं. ऍक्च्युली कसं, मी स्टेजवर खूप बिझी होतो. म्हणजे वर्षातून
4 दौरे आमचे अमेरिकेलाच व्हायचे, 1.5 महिन्याचे. मग ते किशोरदा असो, आशाजी किंवा जितेंद्र श्रीदेवी त्यांची आणि जेव्हा जेव्हा मुंबईत असायचं मुश्किलीने महिन्यातला एखाद दिवस मला मिळायचा. तर जेव्हा जेव्हा दौऱ्यातून म्हणजे फुरसत मिळायची तेव्हा मी एक मग अजून आतल्या इच्छा जरा जास्त जागृत व्हायला लागतात ना. तर लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी, बप्पी लाहिरी किंवा कल्याणजी आनंदजी, अनिल मोहिले, अरुण पौडवाल, जेवढे पंचमदा यांच्याकडे मी चक्कर मारायला लागलो. आणि लक्ष्मीकांत कुडाळकर आपले जय महाराष्ट्र, तर ते बोले सुरेश तू आते रहना. आणि मला ते बोलले भोसले साहेब कैसे हैं आप, त्याचे त्यांचा आवाज. आणि त्यांचा आवाज कसा तर देशप्रेमीमध्ये त्यांनी गाणं गायलं आशाजींबरोबर अमिताभ से, गोरे नहीं हम काले सही, हम नाचने गाने वाले सही, तुम सा एक नहीं लला हम सा एक नहीं. ते बोलायचे पण असे. तो बोले तू आते रहना, तेरा कुछ ना कुछ मैं अगले साल करूँगा. तो बोले एक दिवस अचानक फोन आला, मेहबूब स्टुडिओजमध्ये बोलवलं आहे लक्ष्मीजीने. तिकडे गेलो मी. आणि मी असाच सिंगर होतो की ॲम्बॅसेडर कार घेऊन स्ट्रगल करायचो. तर तो यार पहिला सिंगर देख रहा जो गाडी के साथ आता स्ट्रगल करणे. तर एनिवे मजेशीर प्रवास होता. तर मी गेलो तिकडे मेहबूब स्टुडिओजमध्ये आणि 70-80 म्युझिशियन्स प्यारे भाई त्यांना सगळं म्युझिक शिकवलं. लक्ष्मीजींकडे गेलो, पाया पडलो आणि मला गाणं लिहिलं, या अली या अली या अली या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. आणि गाणं शिकवलं की या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. हे मुखडा होता. तर म्हटलं लक्ष्मीजी, आणि पहिलंच रेकॉर्डिंग ना आणि लाईव्ह. तर लक्ष्मीजी म्हणजे कोणासाठी काय असं घाबर. बोले आप अमिताभ बच्चन के लिए गा रहे हो. अरे बाप रे म्हटलं. और ये जो सामने बैठे हैं इनका नाम है शशि कपूर, ये डायरेक्टर है फिल्म के. सर म्हणलं ओळखतो आहे ना. तर मी त्यांच्या पाया पडलो. आणि त्याच वेळेला लक्ष्मीजी बोले शशि जी ये जो लड़का है ये अमिताभ बच्चन की साउंड बहुत अच्छी बनाता है. तो शशि बोले सुनाइए. तर मी ते गाणं ना ते डायलॉग फॉर्ममध्ये त्यांना ऐकवलं की या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली गली. शशि बोले लक्ष्मी जी परसों वाला गाना अमित जी से नहीं इन्हीं से कराए. असा तो म्हणजे म्हणतात ना एक 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 असं मला प्लेटवर मिळत गेलं. आणि ते गाणं मी गायलो. आणि दुसरं गाणं होतं हो मेरा जाने हे अमितजींच्या आवाजात फर्स्ट टाइम गायलो. मेरा जाने बहार आया, हो जलने वालों को जलने दे, तीर निगाहों पे चलने दे. हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर शशि जी बोलले सुदेश कल आ जाओ, अमित जी से मिलाता हूँ. आणि हे अमितजीने माझं गाणं ऐकलं. बोले ये है कौन. तर फिल्म सिटीमध्ये शशीजीने बोललं. मी गेलो आणि माझा हात धरून शशीजी अमिताभ बच्चन, अमितजी तुम्ही बघतो म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन. बोला सर नमस्ते. तर शशीजी बोलले अमितजी सुदेश भोसले. तो मी नमस्कार केला. तो बोलते अरे भैया हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती है, मुझे तो पता ही नहीं चला गाना मैंने कब गाया. तर मला कळेच ना काय बोलू. आणि मी परत येऊन शशीजींच्या अशा कुशीत बसले. अरे जाओ उनसे पूछो गाना कैसे हुआ. बोला सर गाना कैसे हुआ. बहुत अच्छा हुआ. बोला शशीजी अजून हिंमत होत नाही अशी पळत आलो घरी. आणि मग तेव्हा अमितजींनी जेव्हा माझा आवाज म्हणजे ते बोलले अरे मलाच कळलं नाही माझा आवाज आहे की कोणाचा. तेव्हा लक्ष्मीजींच्या डोक्यात ही आयडिया आली आणि बोले सुदेश शाम को आजा क्या कर रहा है. हिंदीतच बोलायचे माझे. तर गेलो मी. तर बोले मी काहीतरी लिहिलंय त्यांच्या आवाजात ऐकव, उनकी साउंड में सुना. बोली अरे ओ जुम्मा, अरे ओ जुम्मा, मला यही चाहिए मुझे, मेरी जाने मन. असं करत करत 3-4 दिवस आजा 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 आजा. बोले कल आजा तू, क्योंकि मुखड़ा कल लिखूंगा. जुम्मा जुम्मा दे दे, जुम्मा जुम्मा दे दे. बोले यही तो चाहिए मेरे को. तो जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा,
ले आ गया रे फिर जुम्मा 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 दे दे, जुम्मा जुम्मा दे दे जुम्मा. हे तयार झाल्यानंतर बक्षी साहेबांनी अंतरे लिहिले आणि गाणं जेव्हा तयार झालं ना, अमितजींना बोलवलं लक्ष्मीजींच्या म्युझिक रूम. अमितजी आपके लिए कुछ बनाया हमने, सुनिए. आम्हाला सुनाइए. आणि अमितजींच्या समोर डायरेक्ट विदाउट मायक्रोफोन सुदेश सुना, फक्त एक हार्मोनियम आणि एका कॉंगोवर. त्यांनी नुसते व्हेरी गुड टेक कर लो. त्यांनी अप्रुव्हल दिल्या. मग त्याच्यानंतर असं झालं की ते मूडमध्ये आले एकदम. बोले सर, आजच्या प्रत्येक गाण्यात एक महत्त्वाची गोष्ट की जुम्मा चुम्मा, शावा शावा, सोळा सोळा किंवा बडे मियां, मतलब मॅक्सिमम गाण्यात अमितजी स्वतः हजर होते की सुदेश गातोय, मला ऐकायचं आहे, हा काय करतोय. जुम्मा चुम्मामध्ये तो ओळख पण नव्हती, पण ते होते. मी खूप घाबरलो होतो. तर हे ऐकल्यानंतर ते बोला सर, मग ते जरा मूडमध्ये आलो. सर, मैं साउथ अफ्रीका में एक पब में बैठा था और एक रेगुलर कोई गा रहा था. अचानक किसी ने बोला, हे दे दे रे रे दे दा रा रा दे रे रे दा दा रे 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 रे. पटकन माझ्या तोडून चुम्मा दे 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 चुम्मा दे 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 दे. लक्ष्मीजी बोले चुम्मा दे. हे अमितजींचं कॉन्ट्रीब्युशन अंतरानंतर दे. आणि मग मला सांगतो ना, लक्ष्मीजीने मला गाणं कॅसेटमध्ये गाऊन दिलं. त्यावेळेला असं होतं, कॅसेटमध्ये आम्ही ते पाठ करायचो आणि बऱ्याच रिहर्सल झाल्यानंतर आम्ही लाईव्ह गायचो, डबिंग वगैरे नाही. लक्ष्मीकांत प्यारेलालजीने मला सांगितलं होतं की सुदेश, अच्छा रेकॉर्डिंग झालंच नव्हतं 6 महिने अगोदर, की ज्या दिवशी हे गाणं बाहेर येईल बघ तू कुठच्या कुठे जाशील. म्हणजे त्यांचं विजन बघा तुम्ही. आणि ॲक्च्युली मी हे गाणं जेव्हा आम्ही रिहर्सल करायला लागलो तेव्हाच स्टुडिओत गर्दी जमायला लागली की काहीतरी एकदम भारी रेकॉर्डिंग केलं. आणि अमितजींच्या समोर गायलो. आणि म्हणतात ना, जसं रेस्ट इज हिस्ट्री. अमितजी बोले यार समझ में नहीं आ रहा है, मैं गा रहा हूँ तुम गा रहे हो और मैं नहीं गाऊंगा इसके. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात मला ते घेऊन जायला लागले. म्हणजे अमितजी गातायत आणि ते गायचे, चांगलेच गायचे. ते रंग बरसे, मेरे ऑलरेडी त्यांची गाणी हिट होती, पण ते मला घेऊन जायचे आणि मला बाजूला अपगाव, आम्ही दोघं अमिताभ बच्चनच्या आवाजात गायचो. किंवा तुम्ही एक जुना एक यूट्यूबवर व्हिडिओ बघा, हे झालं डांग डांग डा डांग डांग डा डांग डा, ते जुम्मा 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 जुम्मा, तो पण ते शोधतात सुदेश कुठे, अरे ओ जुम्मा पूर्ण मला करायला होतं ते. आणि मग ते मुखडा ते गातात. तर त्यामुळे म्हणतात ना, अमिताभ बच्चनच्या आवाजात आवाज निघणं आणि त्यांनी तो एक्सेप्ट करणं आणि मग त्यांनी ते मला अलाव करणं, ते आरामशीर गाऊ शकले ते शावा शावा वगैरे, पण त्यांनी ती गाणी मला दिली. अजून एक गोष्ट सांगतो, त्या आता मी अमिताभ बच्चनसाठी गातो म्हणून त्यांची तारीफ करत नाही. शावा शावाला मला त्यांनी सांगितलं की सुदेश देखो, स्पेन से लड़कियां आ रही है, ऐसा माहौल है पार्टी, देखो ऐसे. आणि ते रात्री 1:30 वाजता विथ मेकअप आले मला ऐकायला. मला ऐकायलापेक्षा ते आले ना की म्युझिक डायरेक्टर बाजूला राहायचं, सुदेश या मुझे ये चाहिए, ये चाहिए. आणि एक गाणं अचानक, मी एक मोठ्या कलाकाराची लक्षणं काय असतात, मला अचानक 7 वाजता त्यांच्याकडून फोन आला, अमितजी ने सनी में बुलाया आपको 4 बजे. आता अमितजी ने बुलाया क्यों, कहाँ, कब. 3:30ला पोचलो तर तिकडे प्रोड्युसर, डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर उभे होते, थोडीशी गर्दी होती. अच्छा, मी गेलो, मला कोणाच सांगायला तयार नाही की कशासाठी. आणि मी आपलं भटकतो तिकडे. आणि अमितजी, अभिषेक बच्चन आले, त्यांनी मला भेटले, हॅलो बोललं. आणि थोड्या वेळात गर्दी झाली, ती हवा गेली की बच्चनचा हवा. मग त्यांची ती जुनी एक चॉकलेटी व्हॅन होती, ती आल्या आल्या, म्हणजे मी माझ्या कलेची शपथ घेऊन सांगतो, अमिताभ बच्चन उतरले, सगळे प्रोड्युसर, डायरेक्टर पुढे सरसावले. त्यांनी सगळ्यांना दादा बचा लो मुझे. तर मला कळे ना काय. तर ते प्रोड्युसर बोले, दादा हमने सुना कल रात को, आपने बहुत अच्छा गाया. चुप, या ना ये गाएगा. तरी मी ब्लँक. मला चलो
सनीच्या म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर नेलं त्यांनी. मला एक गाणं ऐकवलं, सुना. मला हा सुना. तो वापस सुनना है. मला हा सुनना है. मला काही कल्पना नाही माझ्याबरोबर काय चाललं. आणि और एक बार सुनना है. सुना. मला हा सुन लिया. अब लिख लो. टक 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 लिहिलं. चलो मेरे साथ. सनीमध्ये 3rd फ्लोअरला सिंगर्स कॅबिन आहे. ॲक्च्युली हात धरून मला शिड्या चढून वर नेलं आणि अमिताभ बच्चन हेडफोन लावून इकडे असे बसले. मी त्यांच्या समोर उभा राहून आणि हां चलो शुरू करो आणि गाणं मी गायलो. इतनी जल्दी हो गया. अर्ध्या तासात ते डबिंग झालं. चलो सुनते. गाणं कोणतं होतं ना, मस्ती भरी रात है ना 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 रे ना रे, मृत्यूदातामधलं. आणि मग ऐकल्यानंतर मी ना म्हटलं एक लाइन मुझे वापस करनी है. तो बोले क्यों, मशीन से ठीक नहीं होगा क्या. नहीं मैं जाके गा. अरे वो एक रहन भी रे, हमने तो मशीन से किया था ठीक उसको. मग ते पुन्हा गायलं. मग ते काय झालं की त्यांनी ते गाणं गायलं, दलेर मेहंदी, अमिताभ बच्चन फॉर द फर्स्ट टाइम. पण त्यांनी बघितलं की मस्ती भरी सूर तो होता एवढा. तो बहुतेक माहीत नाही त्यांना त्यांचं गाणं सॅटिस्फॅक्टरी वाटलं नसेल, त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं. त्यांच्यासाठी सूर कमी केला असता, त्यांच्यासाठी चाल बदलायला तयार होते, पण त्यांनी ते गाणं. आणि नंतर काही वर्षानंतर आनंद मिलिंजे म्युझिक डायरेक्टर होते, बोले यार ती फिल्म एवढी चालली नाही. बोले किसी का फायदा नहीं हुआ, ये गाने से खाली सुदेश भोसले और दलेर मेहंदी का फायदा हुआ. आणि आजही प्रत्येक शोमध्ये ते गाणं होतं. म्हणजे असे बरेच प्रसंग आहेत. पण अमितजींसाठी तुम्ही आजपर्यंत गायला, अमितजींसाठी गाताना अमितजींनी कधी तुम्हाला असं एखादी कॉम्प्लिमेंट दिली आहे का, किंवा एखादी प्रतिक्रिया दिली आहे का की जी आजपर्यंत लक्षात राहिली की या प्रसंगाला अमितजी मला असं म्हणाले होते? अमितजी म्हणजे जुम्मा चुम्मा नंतर पहिले कॉम्प्लिमेंट मध्ये ते म्हणाले मेरे हर शो में तुम रहोगे अब मैं गाऊंगा नहीं. त्याच्यानंतर मला बोले जया जी मानने को तैयार नहीं कि ये गाना मैंने नहीं गाया. आणि ते नंतर बोलायला ये हो क्या रहा है यार, मैं गाता हूं तो लोग बोलते सुदेश भोसले ने गाया, ये हो क्या रहा है. तर ही पण एक प्रतिक्रियाच आहे. आणि मला मेरी मखणा जे ना बागबान मधलं, त्याच्यात अमितजी आले आणि त्यांनी जयाजी आणि अभिषेकना पाठवलं की तुम्ही जर. आणि जेव्हा मी आणि आम्ही गायलो ना, मेरी मखणा से सोनी तेरी चाल सोनी वे लगदी कमाल सोनी वे. तर गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर जयाजी बोलले मला आणि आदेश श्रीवास्तव जे आज नाहीत आपल्यामध्ये, ते बोलले तुम दोनों ने बहुत अच्छा गाना बनाया. आणि मला आणि आदेशना त्यांनी 100 रुपये टोकन ऑफ अप्रिसिएशन दिलं. आणि अभिषेकने मला कॉम्प्लिमेंट, दिस इज द बेस्ट सॉन्ग यू हॅव सॉंग फॉर पा. आणि कळतं ना की मला बोलवणं आपल्या शोमध्ये किंवा आजही काही मेसेजेस केले की उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं किंवा काही असे प्रसंग असतील घरी तर त्यांना आमंत्रण देणं आणि सांगणं की परिवार के साथ आना. हेच. आणि अमिताभ बच्चन मला ओळखतो हीच फार मोठी गोष्ट. लोक तडपतात त्याला बघायला आणि ते माझ्या मेसेजना उत्तर देतात. कधी कधी फोन. एकदा मी सर कुछ काम है, हाँ बोलो सुदेश काय बात है. मी आपला त्या परिस्थिती. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की माझी आई वारली होती आणि नॅचरली आई वारली होती, रडारड चालली आहे सगळीकडे. आणि मी आपलं असं बसलो आहे, लोक भेटायला जेवढे लोक भेटायला यायचे तेवढं अजून. अचानक एक फोन आला, हाँ सुदेश मैं अमिताभ बोल रहा हूँ. त्याही परिस्थितीत मी उभा रहा. हाँ सर बोली. मुझे मालूम पड़ा मेरी तरफ से सबको बोलना वगैरह वगैरह. आणि मी ते मतलब मैं आके मिलूंगा. तो बोला आप कहाँ हैं सर. सो मैं लॉस एंजलिस में हूँ. अच्छा मैं नहीं आ सकता, घर से कोई आहे. जयाजी आणि अभिषेक बच्चन या बिल्डिंगच्या खाली जमिनीवर कंपाऊंडमध्ये येऊन त्या शोकसभेला आले होते. तर बऱ्याच गोष्टी ॲक्टिंगच्या पलीकडेही आपण शिकतो. जसं लताजी आहेत की त्यांनी लाखो वेळा जी गाणी गायली होती. जेव्हा कार्यक्रम यायचा ते पेडर रोडला आम्ही जायचो रिहर्सल करायला. अमेरिकेला पोचल्यानंतर रिहर्सल, शोच्या अगोदर रिहर्सल. आशाजी सुद्धा. आता
जाने जा, दम मारो दम, पिया तू किती वेळा त्यांनी गायली असेल. आजही रिहर्सल करतात 90च्या एजमध्ये सुद्धा. पण अमिताभजींचा आवाज वयानुसार बदलत गेला. हो. म्हणजे तरुणपणात वेगळा होता, हो. मग मध्येला वेगळा आला आणि आता थोडा वेगळा झाला. बरोबर. तुम्हाला ते चॅलेंज होतं का की अमिताभजींचा जसा आवाज बदलतोय तसं त्याला मॅच करणं? ऍक्च्युली हे फार मोठं चॅलेंज आहे. पण गायन आणि मिमिक्री म्हणजेच ऍक्टिंग आणि मिमिक्री म्हणजेच ऑब्झर्वेशन. तर समजा मी जुम्मा चुम्मा आज 34 वर्ष झाली. हा ते जुम्मा चुम्मा दे दे, अरे ओ जुम्मा मेरी जाने मन, बाहर निकलला जुम्मा है तो आजा आजा. आणि आता अजी बादशाह की दिख रही तो सही, चलो शुरू हो जाओ. 1 2 3 4, रूप तेरा सोना सोना, सोनी तेरी पायल, छन छना छन ऐसे छन के कर दे सबको घायल, हे कह रहा आंखों का काजल, इश्क में जीना मरना, एवरीबॉडी शावा शावा, माहिया से शावा शावा. ये आजचा जो अमिताभ बच्चनचा आवाज आहे, जो लोकांना माहिती आहे, जो त्यांच्या आताच्या चेहऱ्याला आणि कौन बनेगा करोडपतीवाला जो त्यांचा जो टोन आहे, ते मला माझ्या मिमिक्री किंवा त्या ह्याच्यामुळे, त्या टॅलेंटमुळे मला तो सोपा गेला. अमिताभजींचं नाव आलं, अनेक बॉलिवूड स्टारची नावं आली आणि बॉलिवूड आणि सुदेश भोसले हे नातं आता एकजीव झालेलं आहे थोडक्यात. म्हणजे सुदेश भोसले म्हणजे बॉलिवूड हे निश्चित झालेलं आहे. पण बॉलिवूडमध्ये काम करणं खूप कठीण आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा आज आपल्या मराठीमध्ये त्याच्याविषयी आपण बोलत असतो की बॉलिवूड एक मोठी पायरी आहे. तुमच्यासाठी बॉलिवूडमध्ये जाणं, तिथे स्ट्रगल करणं, किंवा तुमच्यासाठी तो स्ट्रगल होता का? बॉलिवूड आणि सुदेश भोसले हे नातं एक व्हायला किती वेळ लागला किंवा किती स्ट्रगल करावा लागला? ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू, मी स्ट्रगल म्हणणार नाही. जसं आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलो तर तुम्ही काय म्हणतात, अरे मला मॉन्टेसरी माहिती नाही, शाळा माहिती नाही. तसंच स्टेप बाय स्टेप शिकत गेलो आणि आज इथे पोचलो. आणि 45 वर्ष स्ट्रगलपेक्षा एक काय म्हणतात ना, आपले शिकवण होत गेली, वाढत गेली. मग मोठ्या दिग्गजांबरोबर काम केलं, मग स्टेजवर काय काय एक्स्ट्रा लागतं, रेकॉर्डिंगमध्ये काय, असं करत 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 आणि मग मला लोक ओळखायला लागले थोडे बहुत. तर त्यामुळे आता काय झालं आहे, आता मी सेट झालो आहे. तर हे जर अचानक मला मिळालं असतं तर ते टिकलं नसतं. आज शो आले नाही आले तरी इथं कधी बॅलन्स जात नाही. आणि काय स्ट्रगल. आणि दुसरी गोष्ट, मला ह्याच्यात देवाने फार मदत केली, की आपण जे नॉर्मली म्हणतो ना की मराठी लोकांना डावललं जातं वगैरे, माझ्या केसमध्ये त्यांना चान्सच नव्हता. कारण अशी काही गोष्टी देवाने भरभरून दिल्या की मला नाही म्हणणं त्यांना नुकसान त्यांचंच होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की मी मराठी हिंदी स्टेजवर ऑलरेडी होतो. त्यामुळे काय झालं की मला शांताराम नांदगावकर साहेबांनी पहिला ब्रेक दिला होता. आणि अरुण पौडवाल गुपचूप गुपचूप चित्रपट येत होता, अनिल अरुण यांचं संगीत होतं. आणि अरुणजींना एक बेसवाला व्हॉइस पाहिजे होता महेश कोठारेसाठी. तर शांताराम नांदगावकरनी माझं नाव सुचवलं की नवीन मुलगा गातो. त्यांनी ऐकल्यानंतर पहिला म्हणजे मराठी ब्रेक मला अरुण पौडवाल साहेबांनी दिला. आणि ते होतं गुपचूप गुपचूप चित्रपट. महेश कोठारे आणि एक हिरोईन होती. आणि ते गाणं होतं पहिलंच गाणं डायरेक्ट लाईव्ह. ते सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, हवे ते दे हवे ते घे जवळ तू ये ना, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. आणि हे झाल्यानंतर मला अशोक पत्की, अनिल अरुण, लक्ष्मीकांत बेर्डेसाठी खूप गाणी गायलो मी. महेश कोठारे जेव्हा प्रोड्युसर होते ना, थरथराट वगैरे, तर तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि हे अमिताभ बच्चन ऐकल्यानंतर डायरेक्ट बच्चन साहेबांसाठीच प्लेबॅक दिल्यानंतर दुसऱ्याला म्हणजे म्हटलं ना, त्यामुळे मला इतका त्रास झाला नाही. म्हणतात ना की मी जितूजी, श्रीदेवी असं यांच्यावर कामं केल्यानंतर समजा एका हिंदी म्युझिक डायरेक्टरकडे गेलो, बपीदांकडे. वॉचमैन ऐसा सुदेश भोसले आया, बोला अरे बुला 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 उसको. बोले क्यों? कल जीतू जी बहुत तारीफ कर रहे थे. लक्ष्मीकांत जींकडे गेले, अरे त्याला बोला बोला,
असरानी जी काल खूप तारीफ कर, तो ऑलरेडी माझं नाव आणि ह्या स्टेजमुळे पोचलं होतं. त्यामुळे स्ट्रगल वगैरे नाही, पण हां स्ट्रगल ही आहे हे टिकवण्यासाठी. ती आजही करतो, रियाज आजही करतो. 24 तास आपले गुरुजी म्हणजे जेवढे दिग्गज त्यांची गाणी सुनतो, ऐकतो आणि 24 तास नवीन नवीन व्हिडिओज बघत तो रियाज चालू आहे. आणि आता असं झालं ना की क्लासिकल किंवा गझल तर मी गाऊ शकत नाही आणि मी ज्ञान द्यायच्या फंदात पडत नाही, लोकांना फक्त एंटरटेन करतो. त्यामुळे मी लिस्ट कधी बनवत नाही. समजा हे गाणं ते गाणं, अचानक एखादी फरमाईश आली, माझी लिस्ट चेंज होते आणि लोकांना माहिती आहे की आपल्या तोंडातून जे निघेल ते हा डिलिव्हर करणं. त्यामुळे लोकांचा खूप भरोसा आहे, प्रेम आहे, आशीर्वाद आहे. आणि मला वाटतं हे जे मी अचीव केलं ते देवाने खूप म्हणजे कृपा आहे त्याची. बॉलिवूडने तुमच्यावरती खूप प्रेम केलं, हे आता जगजाहीरच आहे. पण मराठीत कुठेतरी ते थोडंसं कमी पडलं असं वाटतंय का? किंवा मराठीत ऍक्च्युली नाही, मराठी पण खूप गायलोय मी. फक्त काय झालं, काही लोकांचा गैरसमज झाला की सुदेश भोसले फार महाग आहे किंवा असं लोक म्हणतात की तू मराठीत का गात नाहीस. कधीच नाही. आणि कलाकार भाषेशी आणि स्वतःच्या भाषेशी कधीच हे करणार नाही. आणि गाणं ऍक्टिंग तर आहेच, पण गाणं असं आहे ना की मी आता आपले जेवढ्या भाषा आहेत हिंदुस्थानी, ॲस्मीज म्हणा, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू सगळ्या गायलो पण आहे. ॲक्टिंग डबिंग पण करतो काही ॲड फिल्म्सची. आणि मी जेव्हा त्याचं एक उत्तर असं आहे की मी जेव्हा जगात फिरतो ते आपला मराठी माणसं मला येऊन भेटतात, सुदेश भोसले आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि काय होतं, मारवाड्यांचे पण बंगाल्यांचे पण जिकडे खूप शोज चालतात ना, त्याच्यात सर्वात प्रथम नाव सुदेश भोसलेचं असतं की सुदेश. आता बंगालमध्ये मॅक्सिमम शोज होतात, सगळे गायक असतात पण तिकडे. आणि अजून एक अभिमानाने सांगतो, दिल्लीला एक वर्ल्ड पंजाबी नाईट होती आणि पंजाबमधले दिग्गज अख्ख्या जगातले, लंडन, दुबई, मुंबई, पंजाबमधले 28 गायक गायिका होते. आणि त्या जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त ऑडियन्स असेल मोठ्या स्टेडियममध्ये. 28 पंजाबी टॉप सिंगर्समध्ये फक्त एक होता सुदेश भोसले. का? सोना सोना शाह. बोले मुझे क्यों बोला है पंजाबी? नाही आपके गाणे सबसे हिट आहे. तरी चांगली गोष्ट आहे ना. आणि त्यामुळे मी आणि आजही मराठी गाणी भजनी, आता मी स्वतः आरत्या रेकॉर्ड करतोय. आणि मी हे चुकीचं मानेन की ना तुम्हाला मागे तसं असतं मग अजय अतुलला हिंदी फिल्म का मिळाली असतं. आणि मी बच्चन साहेबांकडून किंवा आशाजींकडून एक छोटीशी गोष्ट शिकलोय, जर तुम्हाला कोणी बोलवलं नाही किंवा काम दिलं नाही, चित्रपट असो, शो असो, तर त्याला शिव्या देऊ नका किंवा त्याच्याबद्दल लोकांना वाईट सांगू नका. स्वतःला असं बनवा, मग तो स्वतः तुमच्याकडे चालत येईल. मी तेवढ्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग मला कळलं की लोकांना शिव्या देण्यापेक्षा आपण आणि दुसऱ्यांशी नाही स्वतःची कॉम्पिटिशन करा. अगदी. आशाजींचा उल्लेख झाल्याशिवाय ही मुलाखत पूर्णच होऊ शकत नाही. आशा भोसलेजींचा. बऱ्याच लोकांना असंही वाटतं, म्हणजे बाहेर ज्या अफवा असतात, रुमर्स असतात, अनेकांना असं वाटतं की तुम्ही आशाजींचे नातेवाईक आहात. अनेक जण असं म्हणतात तुम्ही आशाजींचे मुलगा आहात, आशाजींचा मुलगा आहात. आशाजींची तुमचं नातं कसं आहे? कुठे भेट झाली? आशाजी म्हणजे आशाजी आणि सुदेश भोसले, आशा भोसले, सुदेश भोसले, काय कॉम्बिनेशन कधी जमलं आहे? मला स्वतःला कळत नाही की कधी कधी मी आशाजींना विचारतो, आशाजी तुमच्याकडे क्लासिकल शिकलेले एवढे गायक आहेत, तुम्ही मला का घेऊन जाता? तर ते नुसत्या हसतात अशा. आणि मग एक दिवस म्हणलं नाही, आज सांगाच तुम्ही. अरे तू गातोस चांगला आणि तू माणूस चांगला आहेस. आणि ज्या दिवसापासून त्यांनी मला बघितलं ना, म्हणजे पहिला हाँगकाँगला शो, सगळे त्या ये बेटा कहाँ था, इतने साल इसको कहाँ छुपा के रखा था. तर थोड्या वेळ ते बोलले नाही मेरा बेटा नहीं, ये सिर्फ नाम हमारा सिर्फ. मग त्या पण इतक्या वेळेला तर काय करू. मग मला अब एक लड़का आ रहा है, बचपन से इसकी नकल कर, उसकी नकल कर. मैंने बोला क्लासिकल सीख, रियाज कर. रियाज वियाज कुछ नहीं किया, अब बड़ा हो गया, अब अमिताभ के लिए गाने लगाया, आ रहा है मेरा बेटा सुदेश. असं ते इंट्रोड्यूस करायला लागले. आणि मग ते नॅचरली मग आम्ही आता आशाजी म्हणतच नाही, आईच म्हणतो. आणि महिन्यातून 2दा 3दा सुदेश काय करतोस, हां
म्हटलं काय नाही, हे मला सांग तुझ्या बायकोला आज घरी येते मी. येतात 3-3, 4-4 तास फक्त गप्पा. आणि यार आशाजी माझ्याकडे कशा का, तर काहीतरी एक मागच्या जन्मीचं नातं आहे की एवढा प्रेम आणि एवढा आशीर्वाद मला देतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक पर्सनल गोष्ट आहे की मी शिरोड्याचा, आमची कुलदेवता आहे कामाक्षी. तर खूप वर्ष कार्यक्रम केल्यानंतर एक दिवस आम्ही फ्लाईटमध्ये एकत्र बसलो होतो आणि ते बोलले, सुदेश तू गोव्यात जाणार आहे? तर म्हटलं हो. शिरोड्याचा ना तू? म्हटलं हो. तुझी कुलदेवता कामाक्षी ना? म्हटलं हो. का? तुला माहिती का माझ्या पाळण्यातलं नाव काय? म्हटलं का? कामाक्षी. मी काली पण आहे, मी लक्ष्मी पण आहे, मी सरस्वती पण आहे. माझा आशीर्वाद आहे तुला. हा कोइन्सिडन्स असू शकत नाही. आणि अजून एक मी आता खूप मानायला लागलोय, म्हणजे जी कोणी शक्ती आहे तिला, तर मला अनिल अरुण यांनी अरुणजीने जो ब्रेक दिला गुपचूप गुपचूप, त्याच्यात मी गायलो फर्स्ट टाइम लाईव्ह अनुराधाजींबरोबर. माझं डुएट झालं. आणि कोइन्सिडन्स असं, मला पंचमदानी जे पहिलं गाणं ते सुद्धा अनुराधाजींबरोबर डुएट होतं झलझला चित्रपटामध्ये. आणि मेन मुद्दा असा आहे की मी गायलो आणि आलो आणि आमचे दौरे सुरू झाले आणि मी खुश की मी प्लेबॅक सिंगर झालो. अनिल अरुण यांनी मला फर्स्ट ब्रेक दिला. आणि किशोर मिस्किन हे त्या फिल्मचे प्रोड्युसर होते. तर बोलले, भोसले तुम्ही जे गाणं गायलं ना त्याचा प्रीमियर आहे, तुम्ही या. एकटा गेलो बरोबर, पण मित्र फॅमिली मेंबर. गाणं गायला गेला, मी बसलोय सीटवर आणि सगळे मोठमोठे ॲक्टर्स, पण मला कोणी ओळखत नव्हतं. आणि तो मला आठवतं असा पडदा उघडला आणि पहिला जो लोगो आला थिएटरमध्ये, तुम्हाला विश्वास नाही म्हणा, श्री कामाक्षी प्रोडक्शन्स. आणि कुलदीप पवार हिरो होते ते. त्यांचं जो घर आहे ते गोव्यात, आमच्या बहिणीचा जो बंगला आहे त्याच्यात शूटिंग झालं, मला कल्पनाच नाही. आणि हे दुसरा म्हणजे आशाजीने मला. त्यामुळे म्हणतात ना, जे काही करतो तिचं नाव घेऊन करतो, आईचं नाव घेऊन करतो. आणि सगळे लताजी, आशाजी, किशोरदा, रफीसा, बाबूजी, सुधीर फडके साहेब, सगळ्यांना नमस्कार करून मी स्टेजवर जातो किंवा सर्वांना आई बाबा, आजी, आजोबा सगळ्यांना नमस्कार करून मी माझ्या रेकॉर्डिंगला सुरू करतो. पण आता सध्या ज्यांना संगीताची देवी म्हटलं जातं त्या लता दिदींची भेट कधी झाली? लता दिदी आयुष्यात कधी आल्या आणि त्यांच्यासोबतचा पहिला प्रसंग आठवतोय का की जेव्हा तुम्ही लता दिदींसोबत होता? त्यांचा पहिला प्रसंग की तेव्हा मोबाईल सुरू झाले होते आणि व्हॉइस मेसेजेस आहे. तर एक नवीन व्हॉइस मेसेज आला आणि मी आशाजींबरोबर ऑलरेडी कार्यक्रम करायला सुरू, आणि एक व्हॉइस मेसेज आला तर मी ऐकला, नमस्कार मी लता मंगेशकर, तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का? आणि मी थर. आणि हा कितीतरी महिने मी असा सेव्ह केला आणि तो कसा डिलीट झाला. आणि मग मी लगेच फोन केला. हो म्हटलं असं काय म्हटलं. आणि मग त्यांचे मॅनेजर दोघं तिघं ऑफिसमधून, पैसे किती घेणार? तर आमचं तोंडपाड होतं, नारळ आणि ₹1.25. अहो तसं नाही, पैसे सांगा. म्हटलं नाही, तुम्ही बोलवतात. आणि मला पहिला शो त्यांनी गुवाहाटीला घेऊन गेले होते, भूपेन हजारिका साहेब, लताजी आणि मी. आणि त्याच्यात तो कोइन्सिडन्स असं झाला की बालसुब्रमण्यम साहेब अचानक आजारी पडले आणि मी त्या पहिल्या शोमध्ये ते जूते दे दो पैसे ले लो बाळूजींच्या आवाजात गाणं. आणि मी रिहर्सल करताना सुद्धा जूते, त्या पण दिदी अशा जूते कसे गातात ना ते, म्हणजे त्यांना सुद्धा खूप आवड आहे. किंवा मी काही मिमिक्री वगैरे केली तर खूप ॲप्रिशिएट करायचे, कारण त्यांना त्या पण, जेव्हा मी तुम्हाला तेच म्हटलं की एक चांगला प्लेबॅक सिंगर तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही एक चांगले ॲक्टर असता. आणि मग अमेरिकेच्या दौऱ्यात म्हणजे त्यांनी कॅनडाला एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की भोसले मेरे साथ होते हैं तो मुझे किसी मेल सिंगर की जरूरत नहीं पडते. ह्याच्यापेक्षा काय. आणि एक दिवस मी ब्रेकफास्ट करत होतो हॉटेलमध्ये का, आणि लताजी समोर बसल्या. तर आता आशाजींबरोबर कसं ना थोडी मस्करी वगैरे आम्ही, कारण ते एकदम कम्फर्टेबल झालं होतं, आईचं नातं झालं. तर त्यांच्याबरोबर खातोय पण असं शांत, भोसले तुम्ही फार शांत शांत असता. तर म्हटलं हो दीदी, पण मला माहितीये तुम्ही आशाकडे खूप मस्ती करता. सगळं त्यांना सांगायचं. जाण.
आणि लम्हेमध्ये म्हणजे ह्या कॉम्प्लिमेंट्स माझ्याकडे म्हणतात ना, ह्या त्यांचे जे आशाजी लताजी यांच्या, तर मी माझं अख्खं आयुष्य मी काढू शकतो. तर आशाजींच्या एका बर्थडे पार्टीमध्ये सुरेश वाडकर साहेबांनी फर्स्ट टाइम माझी ओळख करून दिली दीदींची. आणि मी लम्हे चित्रपटातनं एक पॅरडी गायलो कॉमेडी, ज्याच्यात अनुपम खेर गातात ओरे माझी, आणि तो अनिल कपूरला काहीतरी त्रास देत असतो आणि अनिल कपूर दुसऱ्या गाण्यात त्यांना जोरात एक झापड मारतात आणि कट टू दुसरा आहे तो अनुपम खेरने बँडेज वगैरे बांधले तोंडाला हाताला, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. म्हणजे कॉमेडी आहे पण. तर जसं वाडकर साहेबांनी सांगितलं ना, दीदी हे भोसले चांगलं गातात, तर मी पायावर डोकं ठेवायच्या अगोदर ते म्हणाले, तुमचा लम्हेतला हेमंत कुमार ऐकून मी थंडच पडले होते. मला वा, दीदींनी हे कॉम्प्लिमेंट दिलं. किंवा असा एका एअरपोर्टला आम्ही उतरलो USA मध्ये आणि दीदी वगैरे त्यांची फॅमिली पुढे गेली. मला वाटलं ह्या लिमोझिन मध्ये बसून गेलं, तर मी आपलं म्युझिशियन बरोबर सागर किनारे दिल ये पुकारे मस्त गात असलं बॅग घेऊन येऊन. तर तिकडे मोठासा खांब होता, त्याच्या मागून आवाज आला, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सॉरी दीदी सॉरी. किती छान बनवलंय ना पंचमने. माझ्या सुरात त्यांनी गाणे कम्प्लीट केलं. कॅन यू बिलीव्ह. आणि माझी थोडी हिंमत, अच्छा त्यांच्या शोमध्ये ना मी जुम्मा चुम्मा गात नव्हतो किंवा ते मी ना खैकेपानमध्ये लहान मुलांना बोलवून डान्स वान्स करतो. तर मी आता दीदींच्या शोमध्ये हे सगळं कसं जुम्मा चुम्मा कसं गायचं, तर मी चांगली म्हणजे ना मेलोडीज गाणी, मी चांगली गाणी असे गातो, किशोरदांची रफी. तर एक दिवस अनिलजींना त्यांनी पाठवलं माझ्याकडे, अरे दीदीने सांगितलंय तू ते जे मुलांना बोलवून करतोस ना ते करायला हरकत नाही. म्हटलं अरे वा, परमिशन मिळाली. मग मी खैकेपान म्हणून दुसऱ्या शो मध्ये दीदी म्हणतात ते जुम्मा चुम्मा गायला तरी हरकत नाही, फुल फॉर्मल. आणि मग म्हटलं आता दीदी बरोबर थोडं म्हटलं, दीदी आपण ते गाणं करूया ना, मैं और मेरी तन्हाई, ये कहाँ आ गए हम. अरे हो, ते मी गाऊ शकत नाही बच्चन साहेब नसले तर. अरे अनिल बघा भोसले काय म्हणतात. अनिल मोहिले 10 मिनिटात गाणं म्युझिशियन रोज सेट केलं आणि अमेरिकेला तुम्हाला कुठं 25,000चा क्राऊड कमीत कमी तेवढे असायचे त्या डोम त्या स्टेडियममध्ये. आणि मैं और मेरी तन्हाई पब्लिकने आणि ते लताजी अशा वा क्या बात आहे. तर म्हणजे अशा छोट्या 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 गोष्टी. किंवा अजून एक सांगायचं, हे यूट्यूबवर फार फेमस झालं ते गाणं ना, सावन का महीना पवन करे शोर पवन कर, तो ना अरे बाबा शोर नाही शोर नाही शोर नाही शोर शोर शोर, थोडीशी अरे बाबा शोर नाही शोर शोर शोर. तर ते हसल्या, पवन करे शोर आप ठीक है. म्हणलं मैं आपको ठीक बोलूंगा तो पब्लिक आके मारेगी मुझे. तर अशा. किंवा एक गाणं मी गायलो ते लताजी आणि कुमार शानूचं आहे. तर मी माझी सवयीप्रमाणे शानूच्या आवाजात गायला, होठों पे बस तेरा नाम है तुझे चाहना मेरा काम है तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम जानम आय लव्ह यू यू लव्ह मी, असं केलं. आणि लगेच त्यांचं होतं. तर म्हटलं दीदी गात काय नाही, आवाज का नाही. बघितलं तर दीदी नव्हत्याच बाजूला. तर त्या मागे म्युझिशियनचा जाऊन पदर अख्खा म्हणजे हसून हसून वाट त्यांचे गाणं थांबलं. आणि प्रत्येक शो मध्ये गाणं थांबायचं. तर असे तर दीदी आणि म्हणतात ना मला लताजी आशाजी म्हणजे जो आशीर्वाद मिळालाय, आणि किशोरदा बच्चन साहेब म्हणजे मी म्हणतो ना स्ट्रगल वगैरे काही नाही. माझ्या या वाटचालीत हे जे गुरु मला भेटत गेले, तर त्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक तर मला कळलं की कला काय असते, आणि दुसरं कळलं की आपल्याला जी देवाने कला दिली आहे ती जपवून ठेवा, त्याचा आदर करा. की असं नाही की आता मी झालो कोणतरी. आणि हे जेवढे कलाकार ज्याच्यामुळे काम केलं, तर मी कोणालाही असं ऐकलं नाही की हम बडे हैं किंवा मी त्याच्यापेक्षा ग्रेट आहे, कधी नाही. त्यामुळे काय होतं,
एक तर कळतं देवाने जे दिले त्याचा आदर करा, त्याच्यावर मेहनत करा आणि कधी ह्याच्यात हवा जाऊ देऊ नका, बॅलन्स ठेवा. हा प्रसंग आहेच, म्हणजे तुम्ही अमिताभजींना आवाज दिलात, अनिलजींना दिलात, पण असे कुठले कलाकार आहेत की ज्यांना तुम्ही आवाज दिला आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रतिक्रिया आली किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला कमेंट आली की सुदेशजी हे म्हणजे अद्भुत आहे किंवा काय आहे? असे कुठले कुठले बॉलिवूडचे कलाकार आहेत की जे सुदेश भोसलेंच्या प्रेमात पडले, त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले? ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू, माझी एक कॅसेट आली होती मिमिक्रीची मराठीत, वेसावकरांची कमाल हिरोंची धमाल, आणि ती आम्ही अशी मस्करीत केली होती. वर्सोवा वेसावाचे खरे कोळी बांधव एका माईकवर आणि एका माईकवर मी, आणि तो एक पांचाळ म्हणून होते. असं दाखवलंय की हिंदी कलाकार आणि मराठी कलाकार दादा कोंडके वगैरे शूटिंग संपवून वेसाव्याला जातात आणि त्यांच्यात आणि कोळी बांधवामध्ये काय संवाद होतात, काय धमाल होते ती. तर ती सुरुवातच अशी व्हायची, आईला हिरोची टॅक्सी दिसते. आम्ही म्हणा, अरे हिरोची टॅक्सी नसते रे, गाडी असते स्वतःची. बरं बरं आता तू टेक कर बरं. हा, आईला हिरोची, अरे तुझ्या आईला टॅक्सी नाही. तर अशी मस्ती. आणि मग ती कॅसेट म्हणतात ना, म्हणजे विश्वास न बसल्यासारखी आजही हिट आहे. आणि ती कॅसेट ऐकल्यानंतर तो काळ असा होता 79-80 मध्ये की मोठ्यात मोठ्या चित्रपटाची युनिट आहे 150-200 लोकांची, आणि त्यांचा लंच ब्रेक झाला तर ही कॅसेट वाजायची. तिकडे अमिताभ बच्चन असो, जितेंद्र असो, कोणी असो दे, किंवा एखाद्या टूरला चाललेत, बसमधून प्रवास करतात युनिट, तर ही कॅसेट वाजायची. मला आठवतं की दुबईला मी कार्यक्रम करत होतो आणि ऑडियन्स मधून जितेंद्र साहेब उठले, सुदेश 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 वेसावकर वेसावकर वेसावकर. मला कळलं. आणि मग काही कलाकार असे झाले की मला फरमाईश करायला लागले. अमजद खान, जेव्हा मी गायचो ना, सुदेश सुदेश दादा की आवाज, दादा की आवाज, म्हणजे सचिन दाके. नंतर काही कलाकार असे आहेत की ते मला फोन करतात की सुदेश एक रील राहिलंय पण मी 1 महिन्यासाठी बाहेर चाललो, प्लीज तू कंप्लीट कर ना. तर तो प्रेम विश्वास किंवा गोविंदासाठी एक गाणं गायलं होतं. तर चित्रपटावर पण दे 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 अरे दे 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 असं काय गाणं, गोविंदानी खूप तारीफ केली होती का. अच्छा, एक एक मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या अपेक्षा कशा वाढतात. एक गाणं होतं परत अनुराधाजी आणि मी, प्यार का कर्ज. त्याच्यात होतं, कह दो सारी दुनिया से, कह दो कर दो टेलीफोन, टेलीफोन कर दो टेलीफोन, कम से कम 1 साल चलेगा अपना 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 हनीमून. टेलीफोन हे मिठून चक्रवर्ती आणि मीनाक्षी शेषाद्रीचं गाणं होतं. रिहर्सल झाली आणि लाईव्ह. आणि टेक सुरू व्हायच्या अगोदर लक्ष्मीजी माझ्याकडे आले. तर मला वाटलं काहीतरी के बापय्या, त्यावेळचे मोठे डायरेक्टर, त्यांना माझं गाणं आवडलं नाही असं मला वाटलं. ते बोले, लक्ष्मीजी बोले, सुदेश ओ बापय्याजींची इच्छा आहे की तू गाता गाता मिठूंच्या आवाजामध्ये काहीतरी कर. म्हटलं सर लाईव्ह मध्ये कसं? अरे तू कर या, त्यांची इच्छा आहे. तर अंतरात एक लाईन आहे, तूने मेरी कमीज पहन ली मैंने तेरी तेरी पतलून हनीमून. तर तूने मेरी कमीज पहन ली, अरे तूने मेरी कमीज पहनी रे मैंने तेरी तेरी पतलून. तर अशा करामती करत गेलो मी. पण इतक्या लोकांचे आवाज केले, इतक्या लोकांसाठी आवाज दिला, तुमचे फेवरेट कोण आहेत आणि त्याचं जर काही ऐकायला मिळालं तर खूप आवडेल. माझे फेवरेट लोकमत ना, काय चॅनलचं नाव काय? लोकमत फिल्मी. माझे आवडते आवाज. आज निलेश आमच्याकडे आले आहेत आणि लोकमत फिल्मीमध्ये माझा इंटरव्ह्यू घेतात. व्हेरी स्मार्ट ऑफ यू, हाव सो व्हेरी नाईस ऑफ यू. आज लोकमत फिल्मी आहे पण आम्ही दोघं बिलकुल फिल्मी नाही. आम्हाला कोळमी भात मिळाला की आम्ही इकडून इंटरव्ह्यू सोडून जाणार. निलेश साहेब आले, त्यांनी कुर्ता घातलाय, ह्याच्यावरून कळतं लवकर गणपती बाप्पा घरी येणार आहेत. जय महाराष्ट्र जय. आणि माझा शक्ती कपूर. लोकमत फिल्म में
आता मध्ये निलेश साहेब माझे इंटरव्ह्यू घ्यायला आले आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते आपल्या घरी जाणार आणि त्यांची गाडी करणार रस्त्यांमुळे धाकी पो तर असे लोग मैं फिल्मी नीलेश जी आए हुए हमारे घर में माझा इंटरव्ह्यू घेतो मराठी मध्ये बापू. क्या बात आहे सर, क्या बात आहे. म्हणजे हे माझे आवडते आवाज. ऐकत राहावं वाटतं फक्त. पण या प्रवासातला एक सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे जसं आता तुम्ही आवाज अनेकांचे काढलेत, पण कधी असं झालंय का की मूळ कलाकार कोण आणि सुदेशजी कोण हेच कळलं नाहीये? मग ते एखाद्या कलाकाराला असेल, एखाद्या डिरेक्टरला असेल किंवा एखाद्या अभिनेत्रीला असेल. जसं मगाशी जयाजींचं सांगितलं तसं असं कोणाची अजून फसगत झाली का की सुदेशजी बोलतायत की आणखीन कोण बोलताय की मूळ कलाकार हे कळलंच नाही? ऍक्च्युली दुर्दैवाने आजही जे यंग जनरेशन आहे त्यांना माहिती नाही की जुम्मा चुम्मा शावा शावा मेरी मखणा बडे मे छोटे म्हणजे सुदेश भोसलेने गायले. त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या. नॉर्मली प्रश्न असा असतो की तुम्ही मग काही प्रँक्स करता का, लोकांना फसवता? तर नाही, लोक आपोआप फसतात. मिठून चक्रवर्ती खूप चॅरिटी वगैरे करतात, गरीबांना मदत वगैरे. तर त्यांनी एकदा मोहम्मद अजीज साहेबांना फोन केला की अरे मुन्ना, आणि ते दोघंही बंगालचे ना, मुन्ना दा आम्ही मिठून दा. तो क्यों सुदेश भाई नींद आ रही क्या? अरे क्या रे मैं मिठून बोल रहा हूँ. सुदेश भाई 2:30 बजे नींद नहीं आ रही. अरे क्या तुम लोग सुदेश सुदेश कर रहा है. तर मग त्यांनी सपना मुखर्जीला फोन केला. ए स्वप्ना आम्ही मिठून दा. सुदेश टाइम तो देखो. त्याच्यानंतर अमितजीनं माझं एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं आणि इकडे गोरेगावला एक सहारा स्टुडिओ आहे. तर ते गाणं सपना मुखर्जीकडे, म्हणजे तो स्टुडिओ सपना मुखर्जीकडे होता त्यावेळेला. तर लोकांनी सांगितलं की प्रोड्यूसरने की आप फोन करेंगे तो स्टुडिओ हमको मिल गया. तो सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मजाक मत कर दो. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मजाक मत करो. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मैं फोन काट दूंगी. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सचमुच सर आप बोल रहे? नहीं नहीं मैं सुदेश भोसले बोल रहा हूँ. अशा गोष्टी झाल्यात. या सगळ्या प्रवासामध्ये अनिलजींना तुम्ही एकदाच आवाज दिला, मग पुन्हा असं अनिलजींसाठी कधी विचारणा झाली का की अनिल कपूरसाठी आवाज द्याल का, किंवा तसा तुम्ही प्रयत्न कधी केला? नाही, ऍक्च्युली तेजाबचं पण कसं झालं की मी त्यावेळेला BR स्टुडिओमध्ये किंवा डेली म्हणजे काही महिने मी एकाच वेळेला 4-4 चित्रपट 5 डबिंग करत. BR स्टुडिओमध्ये मी गेलो होतो आणि तेव्हा हे मिस्टर इंडिया हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि रशियाला फिल्म फेस्टिवलसाठी तो चित्रपट जात होता. तर त्याच्यात काही सीन्स ॲड केले गेले रशियासाठी. तर अनिल कपूरला वेळ नव्हता आणि त्यावेळेला तिथे एक मराठी सिनियर साउंड इंजीनियर बोले एक लड़का आता है जो संजीव कुमार की डबिंग कर रहा है, आप उनसे पूछ लो. तर मी डबिंगला गेलो तो बोले अनिल जी तुझी वाट बघताय. तो बोले अरे मेरा 2 रील आप डब कर दो. मैं सर मैंने आपकी आवाज़ कभी ट्राई भी नहीं किया और मुझसे होगा. अरे नहीं मैं जानता हूँ कर लोगे. तर मी कुठेतरी एक ऐकलं होतं त्यांचा आवाज. अरे मास काय भावा झकास. अरे व्हेरी गुड कर लो इन्हीं से कर लो मैं जा रहा हूँ एअरपोर्ट. तर ते मी अगोदर मिस्टर इंडियासाठी 2 रील डब केले होते. ते एन चंद्रांना माहिती होतं आणि मग ते आणि ऑफकोर्स असे प्रसंग कमी येतात, पण बरेच जसे दादा मुनी आहे, बरेच मोठे कलाकार आहेत ना, काही सीन्स राहतात किंवा काही वेळेला होतं ना की चुकून राहतात किंवा काही डायलॉग्स बदलले जातात. त्यावेळेला मग ह्या मोठ्या कलाकारांना त्रास देत नाहीत प्रोड्युसर, एवढा वेळ नसतो. मग माझ्यासारखे कलाकार तिकडे त्यांना मदत करतात. पण गोविंदाजींसाठी तुम्ही गायलं, जॅकी श्रॉफसाठी गायलं, किंवा ती थोडी तितकीशी गाजली नाही असं वाटतं का, किंवा त्याची कारण काय असू शकतात? आता तुम्हाला सांगतो, कोणतं किंग अंकल मध्ये सर्व गाणी माझी होती. फैनी ने मुझे बुलाया मैं चला आया, जब वो शर्मा के हसी तो नशा छाया, हे माझा स्वतःचा आवाज होता. फिर रेन इज फॉलिंग छमा छम छम, हर लड़की ने आंख मारी गिर गए हम, किंवा भंगडा पाले आहा आहा. त्याच्यानंतर ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. लोकांना गाणी माहिती आहेत पण माहिती नाही की मी गायलं. त्याच्यानंतर एक फार
डी कंपनी मधलं खल्लास आशाजी, अरे बचके तू रहना रे बचके तू रहना खल्लास. तर माझी गाणी वेगवेगळे आवाज असल्यामुळे लोकांना ती माहिती नाही. आणि काही गाणी चालली, पण प्रॉब्लेम हा झाला की अजून माझा ओरिजिनल व्हॉइस मी स्वतः पण शोधतोय. आजच्या मुलाखतीत खरं तर मेलडी मेकर्सचा खूपदा उल्लेख आला. मेलडी मेकर्सशी नातं काय आहे आणि मेलडी मेकर्सने काय दिलं? मेलडी मेकर्सची नातं असं आहे की एक तर माझ्या आयुष्यात जो टर्निंग पॉईंट होता मेलडी मेकर्स होता. आणि मेलडी मेकर्स हा हिंदुस्थानातला टॉप मोस्ट ऑर्केस्ट्रा आहे, ज्याचा जन्म पुण्यात झाला 1961 मध्ये. पुण्याचं जे पानशेत धरण फुटलं होतं तेव्हा त्यांच्यापासून जे प्रभावित लोक होते त्यांच्या मदतीसाठी. आणि हे काही मित्र होते कॉलेजमध्ये, काही लॉयर्स, इंजिनियर्स, आणि त्यांनी त्या मदतीसाठी कार्यक्रम सुरू केला आणि मेन प्रोफेशन हे झालं. तर अशोक कुमार सराफ, प्रमोद कुमार सराफ, सुहासचंद्र कुलकर्णी, सुरेंद्र अकोलकर हे 4 मित्रांनी सुरुवात केली. आणि मग ह्यांचं मेन, आणि मी जॉईन झाल्यानंतर आता नातं सांगतो मेन. अशोक कुमार सराफ आता योगायोगाने माझे सासरे आहेत, कारण त्यांची मुलगी हेमा हिच्याशी माझं लग्न आहे. ती फार उत्तम पियानिस्ट आहे, तिने पण किशोरदांबरोबर दौरे केलेत. आणि आता माझ्या प्रत्येक शोमध्ये हेमा कीबोर्ड्स वाजवते. आणि दुसरं नातं आता असं आहे की माझा मुलगा सिद्धांत, तो ज्या गोष्टी माझ्याकडून शक्य झाल्या नाही, म्हणजे मी गाणं शिकू शकलो नाही असे काही प्रसंग, तर त्यामुळे त्याला हिंदुस्थानी आणि वेस्टर्न दोन्ही संगीत शिकवलं. माझ्या आईने सिद्धांतला क्लासिकल गाणं शिकवलं आणि माझ्या सासऱ्याने अशोक कुमार सराफने त्याला पहिले गिटारचे धडे दिले वेस्टर्न. आणि तो उत्तम वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही जाणतो. आणि तो चांगला, आता अचानक मला माहीत नाही, तो कंपोज करायला लागला. त्याची गाणी आता जी माझी नाही झाली, पण त्याची गाणी लोक कवर्स म्हणून करून त्याला पाठवतात. आणि तो यंग फील्डमध्ये त्याचं चांगलं नाव आहे. आणि माझ्या कार्यक्रमात जेव्हा तो येतो तेव्हा माझ्यापेक्षा चांगला रिस्पॉन्स तो घेतो. एक नॉर्मली असतं ना की असं वाटतं की आपल्या मुलाला प्रमोट करायचा प्रयत्न करतो की अरे तुम्हाला बघायला आम्ही लाखो रुपये दिलेत, ह्याला काय. तर माझ्या बाबतीत उलटं होतं. आता मी परवा षण्मुखांनी शो केला, बरं तू मुलाला का नाही आणला. अमेरिकेत पण लोक विचारतात बेटे को आपने क्यों नहीं लाया. आणि एकदा तर त्यांनी, म्हणजे मी तारीफ आहे म्हणून करतोय, बाप म्हणून अभिमान आहे. मी बॉस्टनमध्ये एक शो माझा होता आणि सुरुवात सिद्धांतने केली, तर ते ऑर्गनायझर्स पळत आले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या गाण्याला, बोलले अगर हमको मालूम होता तो आपको बुलाते नहीं, हम इसी को बुलाते. तर तो मेन म्हणजे म्युझिक शिकला आहे, जे मी शिकलो नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो, जेव्हा मी स्टेजवर येतो ना, ऑडियन्स आणि म्युझिशियन्स एकदम रिलॅक्स होता, अभी मस्ती होने वाली, की म्युझिशियन पण आता हा काही पण करणार आणि आपण बिंदास वाजव. पण जेव्हा सिद्धांत भोसले स्टेजवर येतो सगळे अलर्ट होतात, एकही नोट चुकता कामा नाही. आणि तो चालता चालता पण कॉर्ड्स वगैरे म्हणजे बेसिकली तो एक चांगला म्युझिशियन आहे. आणि आता तुम्ही विचारलं म्हणून आपल्या परिवाराबद्दल, श्रुती माझी मुलगी, तिने आजोबांचं आणि माझी जी दुसरी साईड आहे पेंटिंग ते घेतलं. ती जे स्कूल ऑफ आर्टची ग्रॅज्युएट आहे आणि विंचेस्टर स्कूल ऑफ आर्ट हॅम्प्टन, विंचेस्टर स्कूल ऑफ आर्ट साऊथहॅम्प्टन UK मध्ये तिने मास्टर्स केलं. आणि आता ही जी आपलं ही वास्तू बघतायची डिझायनिंग तिने केली, तर ती त्या क्षेत्रात आहे. तर चौघही कलाकार आहेत, त्यामुळे आमचा टाइमपास भरपूर होतो आणि एकमेकांना आम्ही साथ देतो. म्हणजे मेलडी मेकर्स कुटुंबाचा तुम्ही भाग झाला. बिलकुल. मेलडी मेकर्सने तुम्हाला कुटुंब दिलं. बिलकुल. आणि कधी बऱ्याचदा तुमच्या सासऱ्यांचं नाव जेव्हा घेतलं जातं अशोक कुमार सराफ, तेव्हा असंही मराठीमध्ये म्हटलं जातं की आपले अशोक मामा, आपल्या अशोक सराफ तुमचे सासरे आहेत की काय, म्हणजे असं अनेक रुमर्स किंवा अशा गमतीने म्हटलं जातं. आज या निमित्ताने त्याविषयी, हा, ते अशोक सराफ आहेत, अशोक मामा, आणि आमचे सासरे अशोक कुमार सराफ. आणि तुम्हाला अजून एक जोक सांगतो, शिवाजी मंदिर दादरच्या समोर स्वाती मनोहर बिल्डिंग आहे, तिथे तिसऱ्या मजल्यावर आमचा ऑफिस होतो मेलोडी मेकरचं. आणि बरीच शेकडो लेटर्स अशोक मामांची आमच्या ऑफिसला यायची अशोक सराफांना.
मेलडी मेकर्स. तर ते कन्फ्युजन थोडं आहे. आणि बॉलिवूड म्हटलं की किशोरदा आले. किशोरदांच्या आवाजाशिवाय, किशोर कुमार यांच्या आवाजाशिवाय मेलडी पूर्ण होऊ शकत नाही. अरे बापरे. आणि किशोरदांचा सहवास तुम्हाला लाभला. कसे होते किशोरदा? म्हणजे त्यांच्याविषयी अनेक बोललं जातं अनेकदा, किंवा त्यांच्या स्वभावाविषयी बोललं जातं, पण किशोरदांना तुम्ही खूप जवळून बघितलं, त्यांची गाणी असतील, त्यांच्यासोबत परफॉर्मन्स असेल, कसे होते किशोरदा? किशोरदा जसा एक ऑलराऊंडर, वर्सेटाईल, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करा आणि ते तुम्हाला मिळायचं. आणि दुसरं, किशोरदांबद्दल जे म्हणतात ना की किशोरदा कंजूस होते, हे होते, ते म्हणतात ना जैसे को तैसा. त्यांच्या वाईट वेळात ज्यांनी त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली त्यांच्याशीच ते तसे वागले. कारण मी का म्हणू शकतोय की जो माणूस पैशासाठी किंवा म्हणतात ना, जोपर्यंत त्यांचा सेक्रेटरी त्यांना इशारा करायचा नाही, अरे अब्दुल समोसा आया क्या, अरे अब्दुल चाय आई क्या, त्यांनी इशाराने केलं तर किशोरदा निघून जायचे. आणि त्याचा एक मजेशीर किस्सा, एकदा रेकॉर्डिंगमध्ये उभे राहिले किशोरदा. फिल्म सेंटर एक स्टुडिओ आहे ताडदेवला, तिथे किशोरदांनी गायला उभे राहिले. आणि जिनियस माणसं अशी असतात, वेडी असतात थोडी, तर ते गायले आणि टेक अनाउन्स झाला आणि ते बोलले अब्दुल ने अभी तक इशारा नहीं किया. तो बोल असं करत केलं, थोडेसे बाहेर निघाले, आपल्या गाडीत बसले आणि गाडी स्टार्ट करून धूम ठोकली. तर त्यांचा मॅनेजर अब्दुल तो आपली गाडी घेऊन त्यांचा हॉर्न मारतोय, किशोरदा किशोरदा किशोर, त्यांचा पाठलाग करतोय. किशोरदा तो जेवढे हॉर्न तेवढे जोरात गाडी पळत गेले. आणि फायनली ती बँड्राच्या का कुठे एका सिग्नलमध्ये ती गाडी त्यांची थांबली. ह्यांनी गाडी थांबवली, पळत गेला. किशोरदा आप भागे क्यों आज रिकॉर्डिंग? अबे तूने इशारा क्यों नहीं किया? बोले किससे इशारा करूं, प्रोड्यूसर तो आप ही हैं. कैसे इशारा करूं, प्रोड्यूसर भी आप ही है, डायरेक्टर भी आप है, एक्टर, ओ तेरी, बोले परत गेले. आणि ह्याच किशोरदानी मेलडी मेकर्सचे जेव्हा 25 वर्ष झाले 86 मध्ये, तेव्हा आम्ही आशाजींना रिक्वेस्ट केली किशोरदाना की हम लोग कुछ गाणे बरं गाएंगे क्या. शब्बीर कुमार जे 1975 मध्ये जेव्हा ते शब्बीर कुमार बडदेवन महाराष्ट्रात आले होते, तेव्हा पहिला त्यांनी जो स्टेज त्यांना मिळाला तो होता मेलोडी मेकर्स. आणि आशाजींनी 4 गाणी गायली, शब्बीर कुमारनी 2 आणि किशोरदानी 2 गाणी गायली. शार्प 10 वाजता आले. सुमित छोटासा होता आणि त्यांनी त्यावेळेला हे घातलं होतं त्यांचं ब्लॅक पठाणी, काहीतरी काही दिवसापूर्वी इन्कम टॅक्सची रेड झाली होती, तर त्याच्या निषेधार्थ त्यांनी आणि 2 गाणी 10 वाजता येऊन गायली. 1 रुपया घेतला नाही मेलोडी मेकर्स. आणि मला खूप प्रेम करायचे. तू बहुत अच्छा है रे, सिर्फ सैगल साहब का और संजीव कुमार का मजाक नहीं करना, उनको मैं बहुत रिस्पेक्ट करता हूँ. आणि मी एकदा एक कॅसेट मी दिली होती ह्याच रेकॉर्डिंगसाठी, म्हणजे कॅसेट देणं मैं याद करके आऊंगा. तर त्यांनी जेव्हा गाणं ऐकलं तो पण मला बोलवलं, मेरी आवाज में गाते हो. तर मग त्यांनी लीनाजींना बोलवलं. अच्छा, जे गाणं मी गायलं होतं ना, ते त्यांनी म्हणाले, मैंने सोचा ये गाना मैंने कब गाया. फिर मैंने 1 मरतबा फिर सुना, फिर मैंने 7-8 मरतबा सुना, ये गाना मैंने कब गाया. फिर मैंने एक जगह जाके पकड़ लिया कि ये मैं नहीं, ये सुदेश हो सकता है. फिर मैंने लीना को बुलाया, लीना गाना सुन. बोले बहुत अच्छा है. अरे पागल, ये मैं नहीं, ये सुदेश है. फिर मैंने अमित को बुलाया, अरे अमित गाना सुन. बोले बाबा आप तो अच्छा ही गाते, मुझे क्यों. अरे सुन तो. बोले बहुत अच्छा. अरे पागल, ये मैं नहीं, सुदेश है. हे किशोरदानी लीनाजींच्या समोर मला सांगेल. तर म्हणतात ना, आणि त्यांनी मला हे सांगणं फार. तर असे होते आमचे किशोरदा. पब्लिकसाठी वेगळे असतील ते. पण गाण्याचा प्रसंग त्यांच्यासोबत कधी आला का, किंवा गाताना तुमच्यासोबत त्यांची कशी खेळीमेळीच असायचं? कारण की पहिले तर तुम्ही जुने व्हिडिओज बघितले तर त्यांच्या बरोबर मी खंजरी वाजवतो, एकदम दुबला पतला, त्यांना पाणी पाजायचो, कोरस गायचो. आणि कधी कधी ते बोलायचे, आज आवाज जरा गडबड, मेरे साथ रहना. तर तसेही प्रसंग आलेत. आणि मेन कसं माहिती ना, मी रफी साहेबांची गाणी गाऊन त्यांना बोलवायचो. म्हणजे ते बोले सुदेश कुछ मैं बाद में आता हूँ, तो जैसे अजी ऐसा मौका फिर कहाँ मिले. मी बघायचो, म्हणजे एक और गा, अजून एक गाणं गायलं रफी साहेबांचं, मग त्याला अब मुझे बोला. मग ते यायचे, मग 1 तास 1.5 तास आणि मी फक्त विंग्समध्ये बसून तिथे रेकॉर्डिंग चालू असायचं. आणि
एवढे लकी आहोत आम्ही की कार्यक्रम आला की प्रत्येक संडेला त्यांच्या बंगल्यावर जाऊन दिवसभर त्यांना बघायचं. आणि तेव्हा अक्कल नव्हती, फोटो काढायची अक्कल नव्हती तेव्हा. आणि मला आज त्याचं महत्त्व कळतं, किती मोठ्या माणसाबरोबर आपण इतका वेळ घालवला. आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो, शेवटच्या कार्यक्रमात हॉलंडला होतं 87 मध्ये, की अब मैं मुंबई जाके मैं कबीर के दोहे रेकॉर्ड करूंगा, अशी त्यांची इच्छा होती. पण ते आले आणि मग ते म्हणजे ते राहिले नाहीत, मग ते गेले. हिंदी कलाकारांचे आवाज तर परिचित आहेच तुमच्याकडनं, पण मराठी कलाकारांच्या आवाजाचा कधी प्रयत्न केला का? किंवा अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, म्हणजे मिमिक्रीमध्ये कधी त्यांचे आवाज केलेत का? केलेत, पण मी जास्त दादांबरोबर कम्फर्टेबल होतो. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी मी अनेक महेश कोठारेंचा जो दौर होता, लक्ष्मीकांत बेर्डे, त्याची मॅक्सिमम प्लेबॅक सिंगिंग माझंच होतं. आणि निळू भाऊंचं कधी कधी ना करतो, बाई पुढे नाही बोलणार. पण दादा कोंडके वगैरे खूप प्रयत्न करतो. आणि बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे खूप मोठे, म्हणजे खूप प्रेम करायचे माझ्यावर. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना आवर्जून मला ते बोलवायचे. आणि एका कार्यक्रमात मी गात असताना मग ते दादा कोंडके पण आले होते. दादा पण, तर साहेबांनी मेसेज पाठवला की सुदेशला सांग की दादांची मिमिक्री कर. तर मी गेलो, राहिला आज साहेबांचा वाढदिवस मला बोलवलंय. आणि मी जसं पहिलं लाईन बोललो दादा, आणि मी जसं जसं बोलायला लागलो ना, ऑडियन्स असतं, हे बघा मला माझ्या स्टेजवर बोलू नका, मी स्टेज फार उंच आहे, मी वर उभं राहू शकत नाही, नाडी हल्ले, असे झाले होते. आणि पब्लिक मला नाही, त्यांना स्क्रीनवर बघून हसत होते. आणि मेन म्हणजे दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट माझ्या बाबांनी, सोंगाड्या वगैरे सगळे बॅनर्स त्यांनी केले होते. आणि आमचं एकदम घरचं रिलेशन होतं. माझा मुलगा जेव्हा झाला पुण्यात, तेव्हा दादा कोंडके, उषाजी त्याला बघायला आले हॉस्पिटलमध्ये. माझा तोच प्रश्न होता आता की दादांशी रिलेशन कसं होतं, दादांशी नातं कसं होतं, कसं अनुभवलं दादांना, ज्या माणसाने सगळ्यांना हसवलं? दादा म्हणतात ना, परत पर्सनली फार प्रेमळ होते. गोव्याला त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या अगोदर त्यांचं सदिच्छा चित्र होतं. मग ते कामाक्षी देवीला जेव्हा गेले शिरोड्याला, त्यांना काही असे अनुभव आले, मग त्यांनी श्री कामाक्षी प्रोडक्शन्स केलं. आणि मग ते काय करायचे, ते मुहूर्त, रिलीज, कोणती गोष्ट 25 पत्रकारांना घेऊन ते गोव्याला जायचे, तिथे राहायचे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची कामाक्षीपासून सुरू व्हायची. आणि फॅमिली फंक्शन्समध्ये यायची आमच्या. आणि एकदा आम्ही कार्यक्रम केला होता शिरोड्यात, कामाक्षी देवळाच्या त्या आवारात, तिकडच्या लोकांसाठी. तेव्हा दादा कोंडके स्वतः येऊन, आणि त्यांनी जी धमाल, कल्याणजी आनंदजी, साधना सरगम, सोनाली वाजपेयी, आणि मी अख्खा ऑर्केस्ट्रा मुंबईत घेऊन, आणि दादा आले होते. म्हणजे ऑर्केस्ट्रा झाला, लोकांना मजा आली. पण दादांनी जे लोकांना, म्हणजे म्हणतात ना, सगळे पोट दुखून हसायला लागले. आणि त्यांचा मुद्दा तो, कोणी काही बोललं की म्हणतात हजार. आणि असं नाही की मी दादा कोंडके वगैरे, म्हणजे एकदम फॅमिली फंक्शनमध्ये झालं. म्हणजे मला वाटत नाही की आजपर्यंत 92 मध्ये ते आले होते गोव्याला त्या कार्यक्रमाला. आजही तो कार्यक्रम लोक विसरत नाही. पण बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा कधी मोह झाला का? नाही. किंवा तसा प्रयत्न कधी केला? नाही, मोह झाला पण हिंमत नाही झाली. किंवा मग इतर कुठले राजकारणी असे होते की ज्यांचा आवाज आवडायचा? ऍक्च्युली नाही. माझा एक काळ असतो, एक वेळ असते, जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट जमते. तर त्या वेळेला जमलं. आता मी नवीन ॲक्टर्सचे आवाज मला येत नाही, किंवा मला कधी कधी बोलवतात व्हॉइसेस काढायला की एक केस चालू आहे, तर त्या केससाठी तुम्ही डबिंग करा, म्हणजे एका नेत्याचं, म्हणजे केस जिंकण्यासाठी. तर पण मग मी म्हणतो नाही बाबा, आपल्याला या भानगडीत पडायचं. म्हणजे काही पॉलिटिकल लोकांचे व्हॉइसेस काढण्यासाठी किती त्यांना कोर्टात एकदा हे करायचं होतं की हा जो या नेत्याचा आवाज नाही, हा कोणीतरी नकलाकाराने केलाय. पण म्हटलं नको, तुम्ही तुमची नक्कल करत राहा.
सुदेश भोसले म्हणजे डबिंगचा एक म्हणजे डबिंगशी तुमचं नातं आहे, अनेक कलाकारांसाठी तुम्ही डबिंग केलंय, पण आता डबिंगचं स्वरूप कसं बदललंय किंवा आता डबिंग कुठल्या टप्प्यावरती आहे जे तुम्ही करताय? नाही, आम्ही जेव्हा डबिंग सुरू केलं ना तेव्हा म्हणजे टेक्नॉलॉजी चेंज झाली. तेव्हा मला प्रत्येक शब्द लिपसिंक जरा इकडचं तिकडे एक सूतही झालं ना की पुन्हा ते डब करावं लागेल. आता काय टेक्नॉलॉजी झाली, आम्ही डब केलं की तो कोण साऊंड इंजिनियर ना तसं मस्त आणून ते लिप्सना मॅच करतो. आणि आता बरेच कलाकार आहेत जे नवीन लोकांची डबिंग करतात. एक आमचा मित्र आहे, तो संजय दत्तची डबिंग करतो, काही गोविंदाची करतात. आता असं झालं ना की जसं AI आलंय ना, ते फार उशिरा आला. आम्ही ते पहिल्यापासून सगळे आणि तसे असे कलाकार आहेत की तुम्ही डोळे उघडा, डोळे बंद करा, तुम्हाला कळणार तो ॲक्टर फसतो. आणि बऱ्याच वेळा असं झालंय की समज म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे नाही करत आहे की आम्ही डब केलं ना की कधी-कधी त्या ओरिजिनल ॲक्टरचा व्हॉईस ते रिजेक्ट करायचे आणि सांगायचे, "हा जो व्हॉईस आहे हा ओरिजिनल आहे." असं माझ्या घडतं. तो ॲक्टरचं नाव नाही सांगणार. अगदी. सुदेशजी, तुम्हाला जेव्हा आम्ही बघतो ना तेव्हा तुमचं एक रूप आहे, तुमचं हेअरस्टाईल आहे, तुमची बापरे. केसांची एक ठेवण आहे, तर त्याच्यावरती कुणाचा पगडा आहे? म्हणजे विनोद खन्नांचे फॅन वगैरे आहात म्हणून तसे केस आहेत की ते रूपाचं राज काय? तुम्ही तुमच्या मी ठेवण कशी माझ्या आहे? चेहऱ्यात आता काय केसांमध्ये जे पण कमी आहेत, पण ते 2 लोकांचं आहे. पहिले तर पहिल्यापासून इथपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळेल की मी कोणाचा आहे राजेश. आणि इथे कळलं की विनोद खन्ना. राजेश खन्ना आणि विनोद खन्ना दोघांचा असर कॉम्बिनेशन आहे. पण आज ज्या वास्तूत आपण आहोत तो तुमचा स्टुडिओ आहे, हे खूप मोठं यश आहे. इथपर्यंतचा प्रवास किंवा या वास्तूचं महत्व काय सांगाल? की एक अगदी 2 शब्दात की काय आहे हा प्रवास या स्टुडिओ पर्यंतचा? 1964 मध्ये जेव्हा बाबांनी राजश्री प्रोडक्शन्सची म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट दोस्ती ह्याचे जेव्हा बॅनर्स रंगवले होते ना, तेव्हा कमल बर्जाटिया त्याचे फाउंडर, त्यांनी बाबांना पैसे दिले होते आणि त्या पैशाचा हा प्लॉट विकत घेतला होता. आणि बाबांनी 2 मजले बांधले होते. आणि आता 55 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की बिल्डिंग आता जुनी झाली, आपण करावी. तर मला बऱ्याच ऑफर्स आल्या की तुला करोडो रुपये आम्ही देतो, 1 मजला देतो. पण मला 2 गोष्टी आठवल्या की लहानपणी मी बघितलं होतं बाबांना कसे मेहनत करून त्यांनी ही बिल्डिंग बांधली आहे. आईचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. तर मला एक डायलॉग बाबांचा आठवतो, बहुतेक त्या डायलॉगमुळे ही वास्तू आज उभी राहिली. आता मी 2 मजले घेऊन ऐश करू शकलो असतो. बाबा बोलले, "सुदेश." आता माझे बाबा लेंगा, व्हाईट शर्ट आणि टोपी घालायचे. तर बाबा बोलले, "सुदेश, मी हा प्लॉट घेतला आणि जेव्हा पहिली कुदळ मारली तेव्हा माझ्या लेंग्याच्या खिशात फक्त 2,000 रुपये होते. माझी हिंमत बघ." तो एकच डायलॉग इकडे ठेवला. तर म्हटलं बाबांची वास्तू तशीच ठेवायची. आणि त्यामुळे खूप म्हणतात ना अडचणी आल्या, पण त्या सगळ्या अडचणी देवाच्या कृपेने पार केल्या. आणि मग योगायोगाने ह्या रस्त्याचं नाव चित्रकार NR भोसले मार्ग, त्यांची इच्छाशक्ती फार दांडगी होती. आणि या इमारतीचं नाव सुमन आईच्या नावाने. त्यामुळे आई आमच्याबरोबर आहे, बाबाही आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे. आणि मी ही वास्तू फक्त एक पैसे आले म्हणून मला बिल्डिंग बांधायची आहे म्हणून बांधली नाही, तर आमच्या घरात लहानपणापासून दिग्गज क्लासिकल नाट्यसंगीतचे कलाकार यायचे. महिन्याच्या दर गुरुवारी, पहिल्या गुरुवारी आमच्या गच्चीमध्ये क्लासिकल मैफिली भरायच्या. तर माझीही इच्छा आहे या वास्तूमध्ये फक्त कलाकार आणि कलाकार यावेत. तर आजही आशाजींपासून म्हणजे तुम्ही नावं घ्या, ते गायक कलाकार येतात, संगीतकार येतात, डान्सर्स येतात. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे रेग्युलर मेडिटेशन चालतं, विपश्यना मेडिटेशन आम्ही करतो. म्हणजे प्रत्येक इंच म्हणजे इथे कुठेही असं वाटणार नाही, अरे ह्याला आपण का रेंटवर दिलं वगैरे. तर 24 तास तुम्ही बघाल इकडे संगीत आणि पेंटिंग ह्या 2 गोष्टी चालू असतात. जी मी प्रार्थना केली होती आईबाबांकडे, देवाकडे, तीच. अगदी. अर्थात आता मुलाखतीचा शेवट आणि ज्याचं शेवट गोड ते सगळं गोड आणि त्या शेवटाला आम्हाला तुमच्याकडनं एक गाणं ऐकायला आवडेल.
जे गाणं तुमच्या आवडतं आहे, तुम्ही गायलेलं आहे, असं एक गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. मी एक म्हणतात ना, इन्स्पिरेशनल सॉन्ग. साथी न कारवा है ये तेरा इम्तिहान है, यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे, देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. क्या बात आहे सर, क्या बात आहे. अगदीच भारावले पण होतं आजच्या मुलाखतीमध्ये. आणि लोकमत फिल्मीच्या आवाजामागची गोष्ट या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ दिलात याबद्दल लोकमतच्या सर्व परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.